वंदन करतो. खरं म्हणजे सेबी परिचय करून देताना माझ्याविषयी असं म्हणाले की बरेच पहिलेपणाचे अनुभव माझ्या संदर्भामध्ये आहेत. सकाळी सकाळी 9:30 वाजता व्याख्यान द्यायचा हा सुद्धा एक त्यातला पहिलाच आणि ते सुद्धा रविवारी सकाळी. सर्वसाधारणपणे रविवारी सकाळी अनेक घरांमध्ये कुठल्या दिशेला काळी पिशवी घेऊन जायचं अशी चर्चा होत असताना प्रबोधनाच्या कामासाठी व्याख्यानमाला ठेवणं आणि त्याच्यासाठी लोकांनी एवढ्या संख्येने येणं, मला वाटतं वसईची श्रीमंती दाखवून देणारी ही गाव आहे. पण असं होत नाही. सर्वसाधारणपणे हल्ली अनुभव असा आहे की प्रबोधन वगैरे नको बाबा, ते तुम्ही लांब ठेवा, आम्हाला आपलं मनोरंजन द्या. त्याच्यामुळे आमची माध्यमं पण मनोरंजनीकरणामध्येच लागलेली आहेत आणि एकंदर लोकांना कमीत कमी विचार करावा लागेल आणि लोकांच्या डोक्याचा संबंध येणारच नाही, विचारक्षमतेचा संबंध तिथे येणारच नाही, त्याच्याशी काही संपर्कसुद्धा येणार नाही. अशा पद्धतीनं आमची माध्यमं पण काम करत असतात. आणि अशा वेळी आपण सगळे रविवारची सकाळ यासाठी आलात. आपले सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो आणि मूळ विषयाला येतो. प्रशांत रोड्रिग्स त्यांनी गेले 6-7 महिने आम्ही संपर्कात आहोत आणि जेव्हा जमेल असं ठरलं, मी कळवलं की त्या लोकांना वसईतल्या मंडळीनं सांगायचं की जमेल आपल्याला, कारण निवडणुका वगैरे होणार होत्या वगैरे. प्रशांत, नोएल इथले सगळे मंडळी अशी खूप वैयक्तिकरित्या संपर्कामध्ये असतात, वाचत असतात, त्यांच्याकडनं प्रतिसाद मिळत असतो. पण मला असं वाटतं की माझं हे असं पहिलंच व्याख्यान असेल की कसं असतं, वाचक आणि लेखक याच्यामध्ये एक छान दुवा तयार झालेला असतो. लेखक कुठल्या पद्धतीनं विचार करेल हे वाचकांना माहीत झालेलं असतं. वाचकांना आपल्या काय द्यायला हवं याची एक जबाबदारी लेखकावर अप्रत्यक्षपणे होत असते. तुम्हाला मी पुढचा जो प्रकार सांगतोय तो अजिबात खोटा नाही आहे, 100% खरी घटना आहे. तर जेव्हा व्याख्यानमालेचं ठरलं, मी कळवलं की मला जमेल यायला, मी येतो या तारखेला. तर नंतर एकदम व्याख्यानमालेची निमंत्रण पत्रिकाच आली आणि विषय त्याच्यात परस्परच त्याने देऊन टाकलेला होता आणि म्हणजे तुम्ही याच विषयावर बोलायला हवा. मला त्यांच्या योजकतेचं कौतुक वाटतं, कारण इतका समर्पक विषय त्यांनी निवडला, त्या विषय मांडण्याची जबाबदारी माझ्यावरती सोपवली. एक त्यातला दैव दुर्विलास असा की ज्या विषयासंदर्भात मला बोलायचं आहे त्याच विषयाचं गांभीर्य दाखवून देणारी घटना 2 दिवसापूर्वी न्यूझीलंडमध्ये घडली. बदलतं विश्व आपण जे म्हणतोय हे कुठल्या दिशेने चाललेलं आहे, ही जी अस्वस्थता, प्रत्येक प्रांतामधली जी खतखत आहे ती कशा पद्धतीनं बाहेर येते, माणसं अचानक स्वतःला असुरक्षित का मानायला लागलेली आहेत, याचं जगातल्या काही सुंदर, शांत, सुरक्षित अशा प्रदेशांमध्ये जो काही प्रकार घडला त्याचं विदारक चित्र या आपल्या देशासमोरच म्हणत नाही, जगासमोर आलं. त्याच्यामुळे आता हा योगायोग वाईट आहे. व्याख्यानाच्या विषयाची समर्पकता इतक्या ठसठशीतपणे पण दुर्दैवाने आणि एका अर्थाने रक्तलांछितपणे समोर येणं हे त्याचं गांभीर्य दाखवून देते आणि मला त्याच्यातनं त्या विषयाचा एक प्रचंड अंगावर येणारा आवाका दिसतो, अरे बापरे हे काय चाललंय जगामध्ये. आणि हा सगळा हा अस्वस्थ करणारा वर्तमान आहे विश्वाचं. आपल्याला माहिती आहे का ते, आपल्याला कळतंय का ते. माझा असा अनुभव असा आसपास वावरताना की आपल्याला कळत नाही आहे, आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही आहे. कारण सर्वसाधारणपणे भारतीय मानसिकता अशी की गंभीर काही ते लावून नको घ्यायला आपण डोक्याला. नाटक असेल, सिनेमा असेल, मनोरंजन करा तुम्ही, वेळ आमचा चांगला गेला पाहिजे, डोक्याला त्रास देऊ नका. आणि डोक्याला त्रास करून न घेणारे नागरिक असणं याच्या इतकं भाग्य जगातल्या कुठल्याही राज्यकर्त्याचं नसतं. जितके नागरिक कमी त्रास करून घेणारे डोक्याला, तितका त्याचा कारभार सुरळीतपणे सुरू होत असतो. आणि हे आत्ताच होत आहे असं नाही, हे जगाच्या इतिहासापासून हे असंच सुरू होत आलेलं आहे आणि आपण त्याचा इतका आनंदाने पाठपुरावा करतोय आणि इतके
उपकृत पद्धतीनं आपण राज्यकर्त्यांना सुखासमाधानामध्ये नांदू देतोय, कारण आपल्याला विचारच करायचा नाही आहे. म्हणजे हे जेव्हा रोमन साम्राज्य लयाला जात होतं, तर हे सगळ्यांना माहिती असेल, कारण मराठी इतिहास शिकत असताना हे 2-4 वाक्याचा एक प्रश्न असतो की रोमन साम्राज्य लयाला जात असताना काय झालं. तर एक त्याच्यानंतर ठरलेलं वाक्य असतं की नीरो राजा फिडल वाजवत होता. आता मराठी संस्कृतीमध्ये उत्तर देणाऱ्याला फिडल हे वाद्य आहे का नीरो हे वाद्य आहे हे सुद्धा माहिती नसतं. माझ्या वर्गात घडलेला प्रसंग आहे. माझ्या शेजारी बसणाऱ्या माझ्या मित्रानं आता एका मोठ्या कंपनीत तो जनसंपर्क अधिकारी आहे, योग्य त्यांनी निवडलं क्षेत्र. त्यावेळेला त्यांनी असं लिहून ठेवलं होतं की फिडल राजा नीरो वाजवत होता. आणि गमतीचा भाग म्हणजे शिक्षिकेलाही ते चूक कळलं नाही. तर हे रोमन साम्राज्य ज्या वेळेला लयाला जात होतं त्यावेळेला, म्हणजे त्याला कोणाला गंभीरतेने हा इतिहास समजून घ्यायचा, त्यांनी प्रोफेसर गिबन यांचं पुस्तक वाचावं. 12,000 पानांचा तो चरित्र ग्रंथ आहे, राईज अँड फॉल ऑफ रोमन एम्पायर नावाचा. त्याच्यात त्यांनी दाखवून दिलेलं आहे की त्या राजाने सांगितलं काय आपल्या प्रधानाला की बाबा रे, तू आता साम्राज्य लयाला जाणार पूर्णपणे, तुम्ही कल्पना करा काय भव्य घटना आहे ती, रोमन साम्राज्य लयाला जाणं, ज्याने ज्याच्यावरती जगावरती राज्य केलं. तर त्यावेळेला त्या प्रधानाला राजाने सांगितलं की असं कर, तू जे काही पैसे शिल्लक आहेत ते घे आणि गावोगाव सर्कशीचे खेळ लाव, जादूचे प्रयोग लाव, नाच गाण्याचे प्रयोग कर, हे सगळं इतक्या मोठ्या प्रमाणावरती कर की जेणेकरून लोकांना विचारच करायची गरज लागली नाही पाहिजे. आपल्या सरकारला असं काहीही न करता आनंदाने विचार न करणारे नागरिक मिळतात आणि ते जगातल्या ठिकठिकाणच्या सरकारांना मिळत असतात. त्याच्यामुळे सरकारांचं आनंदाने चाललेलं असतं, कारण नागरिक विचार करू शकत नाहीत. नागरिकांनी विचार करायला हवा, पण कुठल्या दिशेने जातोय हा इथलंच म्हणत नाही मी, की जगभरातलं सगळं जे काही चाललेलं आहे त्याच्यावरनं, त्यासाठी स्वतःच्या पुरतं असे ना एक प्रबोधनाचं एक काम स्वतःपुरतंच आपण करत राहायला हवं आणि हे समजून घ्यायला हवं, कारण हे समजून न घेण्याच्या इतकं पाप दुसरं कुठलंही नाही आहे जगामध्ये. आणि मग ते समजून घ्यायला लागल्यानंतर तुम्हाला कळेल की ज्या वेळेला जगामध्ये उत्कर्षाचा काळ होता त्या उत्कर्षाच्या काळामध्ये आजच्या अस्वस्थतेची बीज पेरली गेली. म्हणजे मी 1989 सालापासून या इतिहासाला स्पर्श करीन, त्याला तिथपासून आपण त्याचा आढावा घेऊया. त्या वर्षीचं 9/11 या नंतरच्या 9/11 इतकंच महत्त्वाचं आणि मोठं आहे. आपल्याला एकच 9/11 माहिती आहे, 2001 सालच्या सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही घडलं अमेरिकेमध्ये, वर्ल्ड ट्रेड टॉवर सेंटरचे जे मजले खालती आले, अख्खे इमारती खालती आल्या, जो काही हिंसाचार झाला तो आपल्याला माहिती आहे. त्याच्या आधी एक 9/11 घडलेलं आहे, आपल्याला माहिती नाही, ते 1989 साली घडलं, 1989. त्या वर्षी ते घडलेलं ते 9/11 आहे, फक्त तिथे तारीख 9 आहे आणि महिना 11वा आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये तारीख 11वी होती आणि महिना 9वा होता. ते 9/11 का महत्त्वाचं, तर त्या दिवशी जगामध्ये एक प्रचंड मोठा राजकीय सामाजिक भूकंप झाला. बर्लिनची भिंत कोसळली 1989 सालच्या 9/11ला आणि त्याच्यानंतर जगाचा इतिहास, राजकीय भूगोल बदलायला सुरुवात झाली. कम्युनिझमच्या अंताला सुरुवात झाली. आता कम्युनिझम, साम्यवाद ही विचारधारा म्हणून आवडावी किंवा न आवडावी त्याचा त्याचा प्रश्न आहे, प्रत्येकाने आपापली विचारधारा निवडायची असते. पण त्याच्यानंतर काय घडलं जगामध्ये ते खूप महत्त्वाचं आहे. ते असं की डावी चळवळ पूर्णपणे क्षीण होत गेली. डाव्या चळवळीला जो एक आधार होता, रशियाच्या यशाचा, किती ते सुंदर यश आहे वगैरे सांगितलं जायचं, त्याचा जो आधार होता तो हळूहळू संपत गेला. आणि मग एका वेळेला त्याचा परिणाम असा झाला की उजवा विचार हा प्रचंड प्रमाणावरती फोफावत गेला. उजवा विचार मी हा आर्थिकदृष्ट्या उजवा विचार म्हणतोय, धार्मिक दृष्ट्या उजवा विचार म्हणतोय, सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा उजवा विचार म्हणतोय. आणि ज्या वेळेला त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये इंग्लंडमध्ये मार्गारेट थॅचर यांचं सरकार आलं, अमेरिकेमध्ये रोनाल्ड रेगन यांचं सरकार आलं, रशियामध्ये मिखाईल गोर्बाचेव यांनी पेरिस्ट्रोइका, ग्लासनोस्ट वगैरे हा सगळा प्रकार सुरू केला. या तिघांच्या रचनेतनं एक जगाची एक वेगळी परिभाषा तयार होत गेली त्या कालखंडामध्ये. आपल्याला लक्षात येणार नाही त्याचं, पण आत्ता जे काही घडतंय त्याचं मूळ त्याच्यामध्ये आहे, त्या सगळ्या घटनेमध्ये आहे. आणि एक भांडवलीकरणाचा एक प्रचंड मोठा ओघ सुरू झाला. आता सर्वसाधारण मानसिकतेमध्ये भांडवलशाही म्हणजे पाप वगैरे वगैरे हे सहज आपण बोलत असतो, आपल्याला त्यातला तपशील माहिती नसतो, त्याचे संदर्भ माहीत नसतात आणि गांभीर्य नसतं. भांडवलशाही म्हणजे पाप.
पण भांडवलशहा कोण नसतो? आपणही एका अर्थाने भांडवलशहात असतो. आपल्या घरातल्या जर घरी काम करायला येणाऱ्या भांडी घासणाऱ्या असतील, घरामधले चालक असतील, गाडी चालवणारे किंवा तुमच्या घराचं निगा राखणारे काम करणारे कर्मचारी असतील, त्यांच्या दृष्टीनं आपण भांडवलशाहीच असतो. आपण भांडवलशहात असतो कारण आपण गुंतवणूक केलेली असते. आणि त्यातला गमतीचा भाग असा आहे की सर्वसाधारणपणे माणसाला डावं तत्त्वज्ञान आवडतं, पण जोपर्यंत तो स्वतः गुंतवणूक करत नाही तोपर्यंत त्याला डावं तत्त्वज्ञान आवडतं. ज्या क्षणाला कुठलाही माणूस, मग सामान्य माणूस असेल, उद्योगपती असेल, राजकीय विचारवंत असेल किंवा राजकारणी असेल, यांच्याकडनं जेव्हा गुंतवणूक सुरू होते त्यावेळेला त्याला गुंतवणुकीवरचा परतावा हा शब्द मनामध्ये यायला लागतो आणि याचा अर्थ तो गुंतवणूकदार होतो. आणि कृपा करून लक्षात घ्या, सरकारने जरी गुंतवणूक केलेली असली तरी गुंतवणुकीचा परतावा हा त्याच्या अधिकाराचा, त्याचा महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि अशा वेळेला सरकारसुद्धा भांडवलशहा म्हणूनच वागतं. त्यामुळे भांडवलशाही तत्वता वाईट आहे असं मानून घ्यायचं काहीही कारण नाही. जगातल्या काही अत्यंत महत्त्वाच्या 200, 250, 300 वर्षातल्या ज्या काही घटना घडल्या असतील या त्याचं भांडवलशाहीमधलं एक त्याचं बीज हे खूप समजून घ्यायला हवं. त्याच्यातनं घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे हे जेव्हा 1989 साली ही रशियाच्या अंताला सुरुवात झाली, 91 साली, आणि मग ते सगळं पुढचं सगळं रामायण रशियामध्ये काय काय घडलं ते आपल्याला माहिती. ते सगळं अचानक उजवीकडनं एक मोठा झोतच्या झोत आला आणि त्या झोताचा एक परिणाम असा की त्याने पूर्णपणे जगाच्या बाजारपेठेची सूत्र हातामध्ये घेतली. आणि आता बाजारपेठ म्हटलं की आपल्या एक परत सांस्कृतिक जाणीवाच्या टोकदार होतात की बाजारपेठ कसं म्हणता आपण वगैरे वगैरे. मी एका सिमेंट कंपनीच्या प्रमुखाकडे गप्पा मारायला गेलो होतो. प्रमुखाच्या कार्यालयामध्ये दुपारी 2:30-3 वाजताची वेळ होती ज्या दिवशी गेलो होते. नाव सांगत नाही कोणाला भेटायला गेलो होतो. ते 2003 सालची घटना आहे. आणि इराकवरती अमेरिकेने हल्ला केला मार्च महिन्यामध्ये. हाच कालखंड होता तो. इथे आपण प्रबोधनाची चर्चा करतो त्यावेळेला मार्च महिन्यामध्ये 19 मार्चला मला वाटतं 2003 साली अमेरिकेच्या फौजा या इराकवरती हल्ला करायला गेल्या. त्याची बातमी ज्या वेळेला इथे आली त्यावेळेला आता युद्ध होणार हे कुठल्याही मानवतेच्या भूमिकेतनं विचार केला की काळजी वाढवणारी घटना असेल. अरे बापरे, इथे नरसंहार होणार, विध्वंस होणार, जे काही सगळं शांतपणे चाललेलं आहे ते सगळं उद्ध्वस्त होत जाणार. हा भारतीय एका बहुराष्ट्रीय कंपनीचा प्रमुख अत्यंत आनंद लातो त्या क्षणाला. अरे वा क्या बात आहे म्हणाला. बापरे, मी एकदम पत्रकारितेच्या नजरेतनं बघायला गेलो. अरे अमेरिका तिथून उठून युद्ध करते, सद्दामचा प्रश्न आहे, इराक बेचिराक होईल, खूप दहन म्हणतात, इराक दहन, या पद्धतीनं संकटाला तोंड द्यावं लागेल. हा खूप खुश झाला. म्हटलं का तुम्हाला आनंद का झाला? सिमेंटला मागणी येईल ना म्हणाला आता. आणि हे तत्वतः आपल्याला पटणार नाही की ती अमानवी अमानुष पद्धतीने माणसं वागतात असं वाटेल. पण कृपा करून जगाचा व्यवहार हा अशाच पद्धतीनं चाललेला आहे. याच्यामध्ये कुठलाही देश किंवा कुठलाही मनुष्यगण हा चांगला आणि वाईट अशी अवस्था नसते. ज्या वेळेला त्याच्यानंतर इराकवरती आर्थिक निर्बंध आले आणि फूड फॉर त्यांची जी मदतीचा जसा काय संयुक्त राष्ट्राचा कार्यक्रम राबवला गेला त्यावेळेला इराकशी चोरटा व्यवहार करणाऱ्यामध्ये भारतसुद्धा होता. त्यामुळे आपण म्हणजे सज्जनांचे अवतार आहोत आणि परदेशातले सगळेच पापी आहेत अशा स्वरूपाचं समजण्याचं कारण नाही. कारण सर्वसाधारणपणे भारतीय नैतिकतेमध्ये स्वतः सोडून प्रत्येकजण दुसरा भ्रष्ट असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जगाच्या पातळीवरती आपण अशा पद्धतीनं हे सगळ्या व्यवहारांचं विश्लेषण करायची गरज नाही. जगाचा व्यवहार हा त्याच पद्धतीनं नफ्या तोट्याच्या गणिताने चाललेला असतो. या वेळेला जेव्हा रोनाल्ड रेगन आणि ही मार्गरेट थॅचर यांचा उदय झाला, प्रचंड प्रमाणावरती भांडवलशाही ही मोठ्या प्रमाणावरती इतकी गुंतवणूक जगभरामध्ये केली गेली की हे अविश्वसनीय आहे. आपल्याला कल्पना येणार नाही इतके प्रचंड आकडे या सगळ्यामध्ये गुंतलेले आहेत. त्याच्या आधीचा एक 10 वर्षाचा कालखंड खूप महत्त्वाचा आहे आणि त्या कालखंडातल्या एका व्यक्तीचं नाव खूपच महत्त्वाचं आहे. ते अजूनही हयात आहेत, खूप चांगले लेखक आहेत, त्यांची 1-2 पुस्तकं येऊन गेली. त्या व्यक्तीचं नाव झिबिग्न्यू ब्रेझिन्स्की. अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार होते. जिमी कार्टर ज्या वेळेला अध्यक्ष होते त्यावेळेला त्या कम्युनिझमच्या प्रभावाची उपाययोजना अमेरिकेमध्ये चर्चा सुरू होती. कारण 1979 मध्ये इराकमध्ये क्रांती झाली,
आयातुल्ला रोहल्ला खोमेनी फ्रान्समधनं इराणमध्ये आले आणि त्यांनी पूर्णपणे तो देश ताब्यात घेतला. अमेरिकेचं ओलीस नाट्य, ते सगळे प्रकार तुम्हाला माहिती आहेत. तर अशा वेळेला या माणसाने अमेरिकेच्या अध्यक्षांना सल्ला काय दिला? खूप महत्त्वाचा सल्ला आहे. आणि या सगळ्याकडे आपण का बघायचं? तुम्ही म्हणाल आपला संबंध काय? आपला संबंध असतो, प्रत्येक टप्प्यावर आपला संबंध असतो. आणि तुम्ही आम्ही सगळे या जागतिक एका व्यवस्थेचे अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे भाग आहोत. त्याच्यामुळे त्याच्याकडे आपण खूप डोळे उघडे ठेवून बघायला हवं. तर झिबिग्नी ब्रेझिन्स्की यांनी सल्ला दिलेला होता अमेरिकेच्या अध्यक्षांना की जर कम्युनिझमचा प्रभाव रोखायचा असेल, कारण 1979च्याच डिसेंबर महिन्यामध्ये रशियाच्या फौजा या अफगाणिस्तानमध्ये घुसल्या होत्या आणि अफगाणिस्तान ते पूर्णपणे ताब्यात घेणार अशी परिस्थिती होती. तर त्यावेळेला जो सल्ला दिला तो असा होता की कम्युनिझमचा प्रभाव रोखायचा असेल तर आपण इस्लामला उत्तेजन द्यायला हवं. त्यांनी शब्द वापरलेला आर्क ऑफ इस्लाम, इस्लामचा एक पूर्णपणे हा देशातला समूह आपण अशा तऱ्हेनं उत्तेजन त्यांना द्यायला हवं की तो त्याचा प्रभाव आपल्याला या कम्युनिझमच्या प्रभावासाठी रोखण्यासाठी वापर होऊ शकेल. त्याच्यात त्यांनी संभाव्य आपल्या मदतीच्या व्यक्तिमत्वांमध्ये नावं दिलेली आहेत आणि हे पुस्तक अधिकृतपणे आहे. नंतर CIA रिपोर्ट पण तसा आला. त्याच्यातलं नाव होतं खोमेनी. म्हणजे ज्याला जग धर्मांध मानतं त्या धर्मांधाचा उपयोग आपण असा करायला हवा, असं अमेरिकेच्या लेखी असं कागदोपत्री असं मांडलं गेलेलं सगळं तत्त्वज्ञान आहे. आणि मग त्याच्यात त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की सौदी अरेबियाचा सुन्नी प्रभाव रोखण्यासाठी शियापंथीयांच्या खोमेनींना आपण मदत करायला हवी. मग पुढे हे जे सगळं घडलं, तालिबानचा उदय वगैरे, त्याच्यातनं मग माझा एक छोटासा सिद्धांत त्यातला असा आला की म्हणजे तो कालच्या अग्रलेखामध्ये त्याची मी तो सुरुवात केली होती की चीन संदर्भात जो काही मुद्दा मांडला तो की ज्याला ज्याला आपण दहशतवाद म्हणतो, हे दहशतवाद आंतरराष्ट्रीय व्यापार युद्धाचं बाय प्रॉडक्ट आहे. दहशतवाद वॉज कन्सिव्ड लाईक अ प्रॉडक्ट. हे एक उत्पादन आहे दहशतवाद. ते अशा पद्धतीने लोकांना विकायला हवं. मग ते तसं विकायला गेलं तर आपल्याकडनं बंदुका घेतील, आपल्याकडनं मग सिमेंट कॉन्क्रीटची जास्त मागणी येईल, आपल्याकडनं काडतुसांना जास्त मागणी येईल, आपल्याकडनं तोफांना जास्त मागणी येईल. याच्यातनं हा सगळा व्यवहार मोठ्या प्रमाणावरती होत गेला. आणि रोनाल्ड रेगन आणि थॅचर यांचा काळ हा खूप महत्त्वाचा आहे, कारण त्याचा एक खूप छान शब्दप्रयोग त्या व्यवस्थेचं केलं जातं. तो शब्दप्रयोग असा आहे, फेल्युअर ऑफ टेक्नोक्रॅटिक लिबरलायझेशन. या वातावरणामध्ये, भांडवलशाहीच्या मुक्त वातावरणामध्ये जगातल्या प्रतिभेला अंकुर फुटतील आणि माणसं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं वागू लागतील, अशा पद्धतीचा एक तो त्या व्यवस्थेमध्ये विचार केला गेला आणि मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली. याचा परिणाम असा झाला की शासन नियंत्रण हे ठिकठिकाणचं संपलं. आता मी आर्थिक विचार या अर्थाने शासनाच्या नियंत्रणाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. शासनाचं नियंत्रण हे दुष्काळाला निमंत्रण देणारं असतं असं माझं प्रामाणिक मत आहे. म्हणजे आफ्टर मॅन द डेल्यूज नावाची एक इंग्लिशमध्ये जसा वाक्प्रचार आहे की मानवाचे पाऊल आणि वाळवंटाची चाहूल, तसं आपल्या सगळ्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की सरकारचे पाऊल आणि वाळवंटाची चाहूल हे जास्त रास्त असू शकेल. पण त्याचा परिणाम असा झाला की जो लंबक आहे शासन निर्णयाचा, शासन नियंत्रित व्यवस्था ही रशियाच्या निमित्तानं पडली. त्याचा लंबक तो इतका टोकाला गेला की कशावरच कुणाचं नियंत्रण नाही अशा पद्धतीनं तो आला. आणि त्या नियंत्रणाचा फायदा हे जे खाजगी उद्योजक आहेत त्यांनी इतक्या निर्लज्जपणे उत्तमपणे असं म्हणायचं का म्हणता येणार नाही, पण त्यांच्या आर्थिक गणिताच्या दृष्टीनं ते खूप उत्तम होतं. मानवतेच्या दृष्टीनं संपूर्ण ते काळीमा फासणारं होतं. याने इतका घेतला की हे जे कॉर्पोरेशन ज्याला म्हणतात ही सरकारपेक्षा सुद्धा मोठी होत गेली. ज्या वेळेला तालिबानच्या भस्मासुराची जगात चर्चा सुरू होती, याला आवरायचं कसं असा प्रश्न जेव्हा जगाला पडलेला होता, त्यावेळेला एनरॉन नावाची कंपनी तालिबानला वाचवायचं कसं याची चर्चा करत होती, तालिबानची निगोशिएशन्स करत होती आणि तालिबानमधनं आपल्याला जास्तीत जास्त व्यवसाय संधी कशा मिळतील याचा प्रयत्न करत होती. तालिबानचा जो प्रमुख आहे त्याला जॉर्ज बुश यांच्या ह्युस्टनमधल्या स्वतःच्या घरामध्ये अधिकृतपणे ठेवलं गेलेलं होतं. आता इतक्या घटना घडत होत्या. या सगळ्या घटनांकडे आपलं काहीही सुदैवाने म्हणजे जगाच्या सुदैवाने, सरकारांच्या सुदैवाने लक्ष नाही आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर ते वाईट आहे, कारण नागरिक विचार करत नाहीत. यावर सरकारचा फार विश्वास असतो आणि आपण त्या विश्वासाला नेहमीच पात्र ठरत असतो. तर हा इतका मोठा प्रकार हा घडला नागरिकांच्या जगण्यासंदर्भामध्ये. तिथनं जग हे हळूहळू हाताबाहेर जायला सुरुवात झाली.
ह्या कंपन्यांची ताकद, कंपन्यांचा प्रभाव हे इतकं प्रचंड प्रमाणावरती प्रस्त झालं आणि हे अजूनसुद्धा तसंच होतंय. त्याचा हा जो एक जगातनं एक मोठा हुंकार निघतोय, तो का, तो सुद्धा आपण समजून घ्यायला हवा. म्हणजे एक्झॉन मोबिलसारखी कंपनी भारत सरकारच्या थेट कर संकलनापेक्षा अधिक नुसता नफा कमवते. किंवा ॲपल कंपनीचा तुम्ही आताचा आकार बघा, हा भारताच्या जगातल्या 3 कंपन्या एकत्र केल्या त्या संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेपेक्षा मोठा आहे. फेसबुक आहे, ॲमेझॉन आहे आणि ॲपल आहे. हे सगळं घडत असताना एका बाजूला अविकसित जग तसंच राहिलेलं आहे. त्या जगाला पूर्णपणे केवळ बाजारपेठ म्हणूनच वापरण्याची एक वाईट पद्धतीनं शोषणाची एक परंपरा सुरू झालेली आहे. त्याचा उगम या सगळ्या व्यवस्थेमध्ये होतो. त्या काळात एक तत्त्वज्ञान विकसित झालं. इथे तरुण खाजगी उद्योगांमध्ये काम करणारे मोठ्या प्रमाणावर असतील, त्यांना हे ते मी म्हणतोय तो मुद्दा अधिक स्पष्टपणे लवकर कळेल, कारण ते त्या तत्त्वज्ञानाचा भाग आहेत. ते तत्त्वज्ञान, त्याची मांडणी अर्थातच अमेरिकेमध्ये झाली. त्याचा उगम हा तिथल्या बाजारपेठेमध्ये आहे. त्याचं साधी विचारसरणी काय, गव्हर्नमेंट इज अ प्रॉब्लेम, मार्केट इज द सोल्युशन. जगामध्ये सरकार नावाची जी काही व्यवस्था आहे तीच खरी अडचण आहे आणि बाजारपेठ हेच या प्रत्येक सरकारच्या अडचणीला उत्तर आहे. मग याच्यामधनं तो नियंत्रणाचा जो मगाशी म्हणालो तसा तो लंबक तो इथून तिकडे गेला आणि मोठ्या प्रमाणावरती कंपन्यांना हे उत्तेजन द्यायची ही पद्धत सुरू झाली. त्या कालखंडामध्ये अमेरिकेला जो काही खर्च आला 2003च्या या युद्धानंतर, ॲलन ग्रीन्सपॅन अमेरिकेचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, त्यांनी एक नवीनच पद्धत त्यावेळेला सुरू केली. त्याचा आपण आत्तापर्यंत भारताने सुद्धा वाईट पद्धतीनं त्याचा वापर करून घेतला. त्यांनी काय केलं, तर सरकारला खूप खर्च होतोय ना, आता किती खर्च होतोय त्याच्या आकड्यामध्ये तपशिलात जाण्यात अर्थ नाही, पण त्या 8 दिवसाच्या युद्धासाठी अमेरिकेने जो खर्च मंजूर केला, अमेरिकेतनं उठून इराकमध्ये येऊन त्यांना युद्ध करण्यासाठी जो काही खर्च लागणार होता, ती जी रक्कम मंजूर केलेली होती. म्हणजे आपल्या घरातली मुलं जेव्हा शालेय सहलीला जातात तेव्हा आई जशी काय कोकाकोला प्यायला, वडापाव वगैरे खायला एक 50 रुपये घे बाबा तुला पिकनिकला जाताना अशी देते, तशी त्या सैनिकांना जी रक्कम मंजूर केली अमेरिकेने, ती भारत सरकारच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षा, संरक्षणाच्या अर्थसंकल्पापेक्षा 2.5 पट होती. भारताच्या संरक्षणाच्या अर्थसंकल्पापेक्षा 2.5 रक्कम केवळ 8-10 दिवसाच्या युद्धासाठी त्यांनी खर्च केली. एवढी आर्थिक ताकद त्या व्यवस्थेमध्ये आहे. तर हा जो मगाशी जो लंबकाचा उल्लेख सांगतो मी, तो या मोठ्या प्रमाणावरती वापरला गेला तर सरकारचा हा खर्च कमी व्हायला हवा. मग म्हणून ॲलन ग्रीन्सपॅन यांनी काय केलं की व्याजदर प्रचंड प्रमाणावरती कमी केले. पैसा जाऊ दे बाजारपेठेमध्ये, जितका पैसा जाईल लोकांच्या हातामध्ये तितका तो जायला हवा. आता हे आपण जेव्हा कुठलाही आपल्या समस्या बघत असतो तेव्हा कृपा करून एक लक्षात घ्या, त्याचं मूळ या अर्थव्यवस्थेमध्ये असतं. म्हणजे आपल्याला सांस्कृतिक समस्या कळतात, आपल्याला धार्मिक समस्या कळतात, आपल्याला राजकीय समस्या कळतात, पण या सगळ्या समस्यांचा उगम हा अर्थविचारामध्ये असतो. कारण समस्या आर्थिक असते, स्वरूप घेऊन तिचं ती वेगवेगळ्या रूपाने समोर येते आपल्या. तर यांनी ग्रीन्सपॅन यांनी प्रचंड प्रमाणावरती रिझर्व्ह बँकेकडनं, त्यांच्या म्हणजे अमेरिकन फेडकडनं मोठ्या प्रमाणावरती पैसा बाजारपेठेमध्ये खुला केला. व्याजदर इतके कमी केले, 0.1% वगैरे कर्ज उपलब्ध झाली. ती इतकी कर्ज दिली गेली लोकांना की तुला गरज नाही तरी घे रे कर्ज, काही हरकत नाही. मग तिथल्या ज्या काही वित्त व्यवस्था आहेत त्यांनी नवीन एक प्रॉडक्ट तयार केलं. त्या प्रॉडक्टला डेरिव्हेटिव्ज असं म्हणतात. डेरिव्हेटिव्सच्या पद्धतीचे त्याचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे तुम्ही मला कर्ज असेल, समजा 1000 रुपयाचं कर्ज असेल, तर मी ते 1000 रुपयाचं कर्ज 100 रुपयाच्या 10 बॉन्ड्समध्ये, रोख्यांमध्ये रूपांतरित करणार. मग ते अधिक रुपये तुम्हाला समजा 6% व्याजाने कर्ज दिलं असेल तर 6.2% व्याजाने मी ते आणखी कुणाला तरी देणार, तो आणखी कुणाला तरी देणार. असं एक पैशाचं प्रचंड मोठं एक चक्र या व्यवस्थेमध्ये तयार होतं. हे सगळं खूप मनोरंजन आहे, खूप समजून घेण्यासाठी आवश्यक आहे आणि समजून घेता येतं आणि कृपा करून आपण ते समजून घ्यावं. मराठीमध्ये तशी ती एक म्हणजे अडचण कुठली येते सगळी या विषयाची, की सोपं करून काही सांगायला गेलं ना, किंवा वाक्य मी उलटं म्हणतो, एखाद्या वक्त्याने किंवा एखाद्या लेखकाने अवघड करून काही सांगितलं ना, नक्की विद्वान असणारा तो असं म्हणायची पद्धत आहे. सोपं करून सांगितलं की काय दम नाही बोया याच्यामध्ये. आणि हे आपल्या इतकं रक्तात भिनलंय की एखादा चित्रपट सुद्धा जर आपल्याला कळत नाही ना, आपण म्हणतो आर्ट फिल्म आहे. कळलं नाही तर आर्ट फिल्म, कलात्मक सिनेमा आहे. अरे म्हणजे काय कळलं ते
जाऊ दे आपल्याला. मग त्याला खरं म्हणजे प्रत्येक चित्रपट हा कलात्मकच असायला हवा, पण कळला नाही तर तो जास्त चांगला, महत्त्वाचा. त्याच्यामुळे हे तशा पद्धतीनं मांडलं जातं. आणि विद्वानांना आपलं जर समजलं तर बुवा आपल्याला लोक विद्वान मानणार नाहीत अशी काळजी असल्यामुळे सोपं करून सांगितलं जात नाही. आणि विज्ञान काय म्हणतात त्याला, विद्वान मानावं अशा स्वरूपाची माझी मनीषा नसल्यामुळे आणि बौद्धिक पात्रता नसल्यामुळे मला ती माहिती आहे विद्वान कोणी म्हणणारच नाहीत, म्हणजे त्यांना सोपं करून सांगावं तरी, या उद्देशाने मी हा प्रयत्न नेहमी करत असतो. तर ही पैशाची एक मोठी साखळी तयार झाली या व्यवस्थेमध्ये. आणि या साखळीचा एक मोठा फायदा प्रचंड वर्गाने घेतला. मग ज्याचं उत्पन्न दिवसाचं 100 रुपयेसुद्धा नसेल, त्याला हजार दिवसाला रुपयांचा हप्ता पडू शकेल अशा पद्धतीची कर्ज दिली गेली. घे तू पैसे, घे मजा कर, पैसे घे मजा कर. त्याच्यात एका तत्वाकडे दुर्लक्ष झालं. ते तत्व अर्थातच आर्थिक पैसा बाजारात किती असावा, ज्याला अर्थशास्त्राशी संबंधित जे कोणी असतील त्यांना मी काय म्हणतो ते पटकन कळेल. गोल्ड स्टँडर्ड नावाचा एक प्रकार होता. 1930च्या आधीपर्यंत तो प्रचलित होता. जेव्हा पहिली बंदी आली 1930 साली, पहिल्या महायुद्धानंतरच्या पुढच्या 14 वर्षांमध्ये, तेव्हा हे गोल्ड स्टँडर्ड बाजूला पडलं. म्हणजे गोल्ड स्टँडर्ड याचा अर्थ काय की ज्या देशामध्ये, अगदी सोपं करून प्रयत्न करतोय, ज्या देशामध्ये जितक्या रकमेचं सोनं आहे, समजा भारत देशामध्ये भारत सरकारच्या मालकीचं सोनं 10,000 रुपयाचंच आहे, तर 10,000 रुपयेच छापायचे. कारण तुमच्या चलनाची किंमत ही त्या तुमच्या सोन्याच्या साठ्याशी निगडीत असायला हवी. पण त्या तत्वाला सगळ्यांनीच तिलांजली दिली. अमेरिकेनेच पहिल्यांदा ती तिलांजली देऊन टाकली. आणि मग पैसे कितीही का असे ना, आम्ही नोटा जास्त छापायला तयार आहोत अशी एक व्यवस्था तयार झाली. मग आपण सगळेच त्या व्यवस्थेचे बळी पडलो, फायदा घेतला, तोटा झाला, त्याचा जे काही झालं ते झालं. तर हा एक पैशाचा प्रचंड मोठा प्रवाह इतका बाजारामध्ये फिरला, त्याचा परिणाम कसा होत असतो की पैशाचं चक्र जोपर्यंत ते चालतंय ना, तोपर्यंत सगळं सुरळीत असतं. एकदा त्या चक्रामधल्या छोट्या असेल किंवा मोठ्यातल्या मोठ्या असेल, एखाद्या घटकाने ज्या वेळेला त्या हप्त्याला परत करायची जेव्हा वेळ येते, तेव्हा दिरंगाई करायला सुरुवात केली तर अख्खा संपूर्ण वरचा मनोरा कोसळतो. हा अमेरिकेमध्ये कोसळला, ज्याला 2008चा फायनान्शियल क्रायसिस असं आपण सगळे शब्दप्रयोग वापरतो, त्याचा फटका आपल्याला बसला, सगळ्या जागतिक अर्थव्यवस्थेला बसला. तर त्याचा एक गमतीचा भाग असा की पैसा हा इतका मोठा व्यवस्थेमध्ये गेला. मग फोरक्लोजर्स वगैरे सुरू झाली. मग काही का असे ना, तुम्ही पैसे देऊन टाका, जेवढे आहेत तेवढे द्या, पण कर्जाचं खातं मिटवा, हा एक त्यातला मोठा प्रवाह तयार झाला. आणि अनेकांना फटका बसला. सरकारांचं जे काय व्हायचं ते झालं. मग त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेवरती पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेचा लंबक इकडून तिकडे गेला, मग नियंत्रणाकडे गेला. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा लंबक हा नियंत्रणाकडे गेला. पैसा कमी करायला सुरुवात केली. बाजारपेठेत जे काही चलन खुळखुळतं ज्याला म्हणतात, तुमच्या खिशामध्ये, माझ्या खिशामध्ये, अख्ख्या इथल्या नागरिकांच्या खिशामध्ये जी काही एक उत्पन्नाचा जो आकार असेल, ते पैसे कमी करत जायचे. म्हणजे मग काय करायचं, तर व्याजदर वाढवायचे. व्याजदर मिळालं की माणसं पैसे कमी खर्च करतात. उद्योग असेल, घर असेल, वाहन असेल, त्याच्यासाठी कर्ज कमी घेतात, कारण व्याजदर फार महाग आहेत वगैरे वगैरे. आता आपली गंमत कशी आहे, म्हणजे अर्थविषयक जेव्हा मी व्याख्यानाला तिथे जातो तेव्हा लोकांना हा मुद्दा पटत नाही, कळत नाही, त्यांना समजून घ्यायचा नसतो. व्याजदर खूप स्वस्त असायला हवेत असं त्यांना वाटत असतं. बँकेचे अधिकारी गेले, त्यांना हा मुद्दा ऐकायला आवडला असता खरं म्हणजे. मग त्यातल्या लोकांची गंमत कशी असते, घर कर्जाला अरे काय 5-6% कमीत कमी व्याज असायला हवं त्याच्यामध्ये. आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून त्यांना प्रश्न विचारा, मग तुम्ही बँकेमध्ये FD ठेवली तर त्याला 12-14% असायला हवं. म्हणजे मला व्याज बँकेने भरपूर द्यावं, कर्ज मात्र स्वस्तातल्या स्वस्तात द्यावं, असं असू शकत नाही. चांगल्या कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये हा फरक 2%चा असायला हवा, त्याच्या पलीकडे जाता कामा नये. आपल्याकडे तो प्रचंड असतो, कारण कर्ज बुडवणाऱ्यांचं प्रमाण इतकं प्रचंड आहे की ते देणारे आहेत प्रामाणिकपणे, त्यांना पिळवटून त्यांच्याकडनं पैसा काढावाच लागतो. काय करणार, म्हणजे बँका तरी काय करणार. आणि त्याच्यातला एक मोठा वर्ग हा तर जो ज्याला सॅलरीड क्लास म्हणतात, पगारदार असतं, त्या वर्गाची परत एक गंमत आहे. तो परत वेगळी भाषा वापरत असतो. कारण का, तो सतत कुठल्याही चर्चेमध्ये आमच्यासारखे प्रामाणिक करदाते वगैरे असा शब्द वापरतात. पण ही व्यवस्थाच अशी आहे, नोकरधंदा करणाऱ्या माणसाला तो बाय डिफॉल्ट प्रामाणिक करदाता असतो, कारण कर चुकवायची संधीच नसते. लक्षात आलं ना. म्हणजे वेगळ्या अर्थाने गवा बेहरे नावाच्या एका लेखकाने, तरुण पिढीला हे माहिती नसतील, जेव्हा त्यांच्यावरती मधु दंडवत्यांनी चारित्र्यहीनतेचा आरोप केला, तेव्हा गवा बेहरेने दिलेलं उत्तर
महाराष्ट्राच्या राजकीय लिखाणामध्ये एक मैलाचा दगड बनलेला आहे. ते ग. बा. बेरे त्यांना असं म्हणाले की बराचसा आपला मानव समूह हा सुसंधी अभावी चारित्र्यवान असतो. आता हे धक्कादायक वाक्य आहे. आर्थिकदृष्ट्या तुम्ही जर विचार करायला गेलात तर बराचसा नोकरदार वर्ग हा बाय डिफॉल्ट प्रामाणिक करदाता असतो, कारण पगारातनंच इन्कम टॅक्स जातो. त्याच्यामुळे त्या वर्गाला काही कर वाचवायची संधीच नसते. तर हा ज्या वेळेला मुद्दा अमेरिकेच्या संदर्भामध्ये आला, मग त्यावेळेला त्यांनी पुन्हा एक वेगळा मार्ग काढला, त्याला QEs म्हणतात, क्वांटिटेटिव्ह इझिंग. दर 3 महिन्याला थोडे 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 पैसे बाजारातनं द्यायचे, मग ते काढत घ्यायचे, कारण लोकांना एकदम व्याजदर कमी दरवाढ जी होते त्याच्यातनं फटका त्याचा बसायला नको. हा अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा मुद्दा. त्याचा परिणाम राजकीय सामाजिक होत गेला. आपल्याला लक्षात येत नाही आपल्या प्रत्येक कृतीचा, प्रत्येक घटनेचा अर्थ, त्याची मुळं ही अर्थविषयाशी संबंधित असतात. मग तुमचा एखाद्या प्रकल्पाला होणारा विरोध असो, एखादं राजकीय आंदोलन असो, हे त्याचं मूळ हे नेहमी अर्थविचारात असतं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तर याच्यामध्ये झालं काय ते खूपच महत्त्वाचं आहे. आधी मुळात जग हे असमान होतंच. म्हणजे जागतिक पातळीवर बोलताना सर्वजण जागतिक समानता असायला हवी वगैरे म्हणतात, पण जेव्हा पहिलं महायुद्ध संपलं तेव्हा आता जी काही जागतिक व्यवस्था जन्माला आली, ज्याला म्हणजे वर्ल्ड ऑर्डर म्हणतात, तीच असमान आहे ना. ती कशी असमान आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक अगदी पटेल असं पटकन उदाहरण देतो. मुळात हे जगच, जगाची व्यवस्थाच असमान आहे. ज्या वेळेला ब्रिटन वूड्सला एक महत्त्वाची परिषद भरली दुसरं महायुद्ध संपत येत असताना, त्या परिषदेचं काम काय होतं? 1944-1945 सालची घटना. ब्रिटन वूड्सला जगातल्या सगळ्या महत्त्वाच्या देशांचे प्रमुख जमले आणि तिथे काय घडलं? तिथे 2 संस्था जन्माला आल्या. एक जागतिक बँक, वर्ल्ड बँक तिथे जन्माला आली. दुसरी IMF जन्माला आली, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही संस्था तिथे जन्माला आली. आता नावाला जागतिक बँक आहे, पण या जागतिक बँकेचे आता 13वे जे प्रमुख आहेत, किंवा तुम्ही 1 ते 13 सगळे आकडे घेतले, प्रमुखांची यादी बघितलीत, नाव जरी जागतिक बँक असलं तरी सर्वच्या सर्व प्रमुख हे अमेरिकी आहेत. अमेरिकेबाहेरच्या नागरिकाला या बँकेच्या प्रमुख होण्याची काहीही संधी नाही, काही म्हणजे नाही, शक्यताच नाही तसं काय व्हायची. तशीच वाटणी IMFच्या बाबतीत झालेली आहे. IMFचे सगळे प्रमुख हे युरोपीय आहेत. मग ही अलिखित मांडणी झाली, जगाने केली. जागतिक बँक ही अमेरिकेच्या अंगठ्याखाली राहील. अगदी मॅकनामारांपासून तुम्ही आत्तापर्यंतचे सगळे बघा. IMFची रचना ख्रिश्चन लेगार्ड असतील, ह्या बघा, या सगळ्या युरोपीय देशांमध्ये राहिल्या. त्याच्यातला जो दुसरा घटक जन्माला आला त्याचं महत्त्व आपल्याला लक्षात येत नाही दुर्दैवाने. तो निर्णय होता एक. तो काय निर्णय होता? तर जागतिक चलन यापुढे डॉलर असेल. हो आहे, आपल्याला माहिती आहे जगाचं चलन हे डॉलर आहे, पण जगाच्या असमानतेचं मूळ या डॉलरला जागतिक चलनामध्ये रूपांतरित करण्यामध्ये आहे. कृपा करून समजून घ्या का डॉलरच्या जन्मामध्ये मूळ आहे. उदाहरणार्थ श्रीलंका, अगदीच उदाहरणार्थ, किंवा इराण, किंवा आणखी कुठला तरी देश हा दुसऱ्या देशाशी करार करतो, त्यावेळेला तो व्यवहार हा डॉलरमध्ये होतो. आता त्या देशाचं चलन डॉलर नसतं, या देशाचं चलन डॉलर नसतं, पण व्यवहार डॉलरमध्ये होतो. का डॉलरमध्ये होतो? कारण डॉलर हे जगाने ठरवलं असं हे आंतरराष्ट्रीय चलन आहे. त्या चलनावरती देश म्हणून नियंत्रण कोणाचं आहे? डॉलर छापण्याचा अधिकार जगातल्या सगळ्या लोकांना आहे का? नाही आहे. बरं, ते जागतिक चलन असेल तर तसा तो अधिकार असायला हवा. तो अधिकार नाही आहे. तो अधिकार एकाच व्यक्तीला आहे, तो म्हणजे अमेरिकी फेडचा जो कोण प्रमुख असेल तो. अमेरिकन रिझर्व्ह बँकेचा जो कोण प्रमुख असेल, त्यांचा रघुराम राजन किंवा त्यांचा उर्जित पटेल, हे जे कोण असतील, त्याला डॉलर छापण्याचा अधिकार आहे. म्हणायला ते जागतिक चलन आहे. डॉलर छापण्याचा अधिकार एकाच व्यक्तीला आहे. ज्या वेळेला जगातल्या कुठल्याही देशाकडे चलन जास्त होतं, पैसे जास्त होतात त्या देशातल्या चलनामध्ये, समजा उदाहरणार्थ भारतामध्ये खूप रुपये जास्त झाले, पैसा जास्त झाला, तर आपण काय करतो? तर आपण डॉलर खरेदी करून ठेवून देतो. चलन कमी पडतं तेव्हा देश काय करतात? डॉलर साठा विकून बाजारातनं पैसा उभा करतात. अधिक काही करायचं असेल तर गुंतवणूक डॉलरच्या रोख्यांमध्ये करतात. ह्या व्यवहारामध्ये होतं कसं? आपण सगळे समजा दिवसाचं आपलं उत्पन्न 100 रुपये असेल तर भारतीय नैसर्गिकरित्या साधारण
60-65 रुपये खर्च करतो, कारण भारतामध्ये बचतीचा दर हा खूप जास्त आहे. 30-32% माणसं बँकामध्ये अमुक अमुक ठिकाणी बचत करत असतात. याच्या बरोबर उलटं अमेरिकेचं आहे. अमेरिकी नागरिकाचं सरासरी उत्पन्न जर समजा 100 रुपये असेल किंवा त्यांच्या बाबतीत $100 असेल, तर त्याचा खर्च हा $135 असतो. अरे तू कमवतं $100, खर्च मात्र सरासरी $135 कसे करतोस? वरचे $35 आपण देत असतो, जग देत असतं. त्याच्यामुळे ही जगाची रचनाच असमान आहे. त्या असमान रचनेचा फायदा किंवा तोटा जो काय असेल तो असेल, त्याच्यामध्ये आपण शिरूया. हा आत्तापर्यंत अनेकांच्या लक्षातच आला नाही. कारण का तर काहीही करा तुम्ही, डॉलरचंच भलं होतं. काहीही नका करू, डॉलरचंच भलं होतं. ही जी रचना आहे त्याच्यामुळे अमेरिकेला पूर्णपणे बाजारपेठेवर एक नियंत्रण करता आलं, ठेवता आलं. जागतिक बाजारपेठेवर नियंत्रण ठेवता आलं. आता मग याला पर्याय म्हणून मग युरोपीय देशांनी ठरवलं की आपलं स्वतःचं चलन असायला हवं. अमेरिकेचा डॉलर होऊ शकतो तर युरो का नाही होऊ शकत? म्हणून 1949 साली पहिल्यांदा युरोची कल्पना जन्माला आली. युरो जन्माला असतापर्यंत 1990 साल उजाडलेलं होतं. आता त्याचा म्हणजे विसंवाद कसा? तर 26-27 देश आता त्या युरोमध्ये सहभागी आहेत. त्या युरोमधल्या सहभागी देशांना, ग्रीसला गेल्या वर्षी वाटलं आपण त्याच्यामधनं बाहेर पडायला हवं. स्पेनला आता वाटतंय आपण युरोमधनं बाहेर पडायला हवं. पोर्तुगालला वाटतंय आपण बाहेर पडायला हवं, कारण या युरोमध्ये राहून आपलं काही भलं नाही आहे. अमेरिकेमध्ये 50 राज्य आहेत. 50 राज्यांपैकी एकाही राज्याला कधी वाटलं नाही आपण बाहेर पडावं अमेरिकेमधनं, कारण देश म्हणून तो एक त्या डॉलरनी बांधला गेलेला आहे. युरो म्हणून या युरोपीय संस्कृतीला बांधता आलेलं नाही. याचं कारण काय? आपण सगळे सामाजिक पद्धतीने विचार करू. सामाजिक कारणं आहेत. Come on, start your saving and growth of your life with Basing Catholic Cooperative Bank. हे नातं विश्वासाचं. सलग 3 वर्ष महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार मिळवणारी बँक बसिंग कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक. 100 वर्ष प्रगतीची, 100 वर्ष विश्वासाची. 100 वर्षांचा विश्वास. बसिंग कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक. हे नातं विश्वासाचं. ग्रीसची संस्कृती, जर्मनीची संस्कृती, मूळ कारण हे आर्थिक आहे. कारण फेडला जेव्हा समस्या निर्माण होते त्यावेळे फेडच्या प्रमुखाला किंवा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या, ज्याला ट्रेजरी सेक्रेटरी म्हणतात, त्या ट्रेजरी सेक्रेटरीला त्याला स्वतःच्या देशाचं चलन छापण्याची मुभा असते. त्याचा स्वतःचा डॉलरवर नियंत्रण असतं. जे त्या देशाचं चलन आहे तसं नियंत्रण युरोपीय देशांमध्ये कुठल्याच देशाला नाही आहे. कारण त्याच्यातनं एक युरोपियन बँक नावाचा एक प्रकार जन्माला आला. तो युरोपियन बँकेचा प्रमुख, आता समजा ग्रीसला संकट का आलं ग्रीसवरती, तर देणी द्यायची होती त्यांना. ते कर्ज वाढत गेलं, परत करू शकले नाहीत. त्यांना वाटलं आपण चलन छापूया, निदान चलन छापून जास्त पैसे छापून परत तरी देता येतील. छापू शकले नाहीत. मग त्यांना वाटलं युरोमध्ये राहून उपयोग काय? कारण युरोपीय संघटनेचे सदस्य आहेत पण युरो छापण्याचा अधिकार नाही आहे. याच्या बरोबर उलटं चित्र अमेरिकेमध्ये आहे. अमेरिकेच्या अर्थमंत्र्याला आपलं चलन छापण्याचा अधिकार आहे. याच्यातनं मग काय झालं तर होती ती समानता, मुळातली जी विषमताच होती, ती विषमता अधिक वाढत गेली. हा इतका सुंदर विषय समजून घ्यायला की कशी समानता असू शकेल जर एकच चलन जर जगामध्ये सगळ्या जगाचं चलन म्हणून, आणि त्याच्या चलनातनं जे पुढचे प्रकार आलेले आहेत ना ते भयानक आहेत. ते आपल्याला माहीतच नाहीत, आपण ते समजूनच घेत नाही. ते कसं आहे की समजा XYZ, समजा व्हेनेझुएला, या देशावरती अमेरिकेने ठरवलं आर्थिक निर्बंध लादले. तर आर्थिक निर्बंध लादले, याचा जो काही परिणाम होईल तो त्या देशाला भोगावा लागेल. त्याचा परिणाम जगाला कसा भोगावा लागतो तर त्यानंतर त्या देशाशी दुसरी कुठलीही व्यक्ती, कंपनी किंवा सरकार डॉलरमध्ये व्यवहार करू शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही व्यवहार करायला जाता तेव्हा अमेरिकी कायद्याचा भंग ठरतो. अमेरिकी कायदा तुम्हाला तुमच्या देशामध्ये येऊन सुद्धा अडकवू शकतो. आपण सगळ्यांनी 26/11 बघितलं, ताज आणि ओबेरॉयमध्ये जे काही घडलं, त्यातल्या जो कोण आरोपी होता त्याच्यावरती कारवाई अमेरिकेमध्ये झाली. काय तर हेडली बिडली त्याची वेगवेगळी नावं आहेत त्याची, ती झाली सगळी. आपल्या सगळ्यांना वाटलं की आपल्यासाठी अमेरिका धावून आली. अमेरिकेने त्या दहशतवादाला, त्याचा जो काही मास्टर माइंड किंवा जो काही सूत्रधार होता त्याच्यावरती कारवाई केली नाही. त्याच्यावरती कारवाई यासाठी केलेली नाही, त्याने अमेरिकन हितसंबंधांना बाधा आणली यासाठी कारवाई केलेली आहे.
हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, कारण आपल्या काही कंपन्यांना तशी कारवाई त्याला सामोरं जावं लागलं. पोल वॉल्कर कमिटीचा रिपोर्ट अनेकांना माहिती असेल. त्याच्यामध्ये जे काही व्यवहार झाले, त्याच्यानंतर जे काही अमेरिकन सरकारने कृती केली, त्याचा परिणाम असा झालेला आहे की जगामध्ये असलेला मुळातला असंतोष हा अधिक प्रमाणात वाढला. एक विद्वेषाचा वणवा तयार झाला. मग ते मी मगाशी विधान केलं ते कृपा करून इथे समजून घ्या की ते असं की दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय व्यापार युद्धाची आडपैदास आहे. आडपैदास हा मराठी शब्द तयार केलेला आहे बाय प्रोडक्ट या शब्दाला. तर चांगला शब्द आहे, वाईट अर्थ घेऊ नका त्याचा. तर हे जे बाय प्रॉडक्ट आहे इंटरनॅशनल जे काही आंतरराष्ट्रीय व्यवहार झाले त्याच्यातनं हे बाय प्रॉडक्ट खूप मोठ्या प्रमाणावरती तयार झालं. कारण तो असंतोष व्यक्त कसा करणार? नाशिकच्या या सगळ्या परिसरामध्ये मुंबईला पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी आहेत, मोठे सगळे तलाव आहेत. तिथनं सगळं पाणी तुम्ही मुंबईला नेताय, पण तिथल्या शेजारच्या गावातल्या महिलेला 4 मैल पाण्यासाठी चालावं लागतं आणि उन्हामधनं हंडे घेऊन डोक्यावरनं यावं लागतं. तर त्याचा राग म्हणून त्या महिलेने समजा किंवा त्या महिलेच्या मुलानं किंवा महिलेच्या नवऱ्यानं मुंबईच्या पाणी कंपनीच्या लोकांना 4 दगड मारले, त्याला आपण दहशतवाद म्हणू का? की आमची गावात 4-4, 5-5 तळी आहेत काय मुंबईला पाणी पुरवठा करणार, तानसा, वैतरणा, वाचा वगैरे सगळी, पण आम्हाला पाणी नाही आहे, ते मुंबईला दिलं जात आहे. हा या व्यापार युद्धाचा परिणाम असा झाला की सगळे साधनसंपत्ती तुम्ही वेगवेगळ्या देशांमधली वापरताय, पण त्याचा फायदा एकाच देशाला होतोय. त्या देशाच्या विरोधातली पहिली जी काही लढाई होती त्याचं स्वरूप याच्यामध्ये दिसतं. पण तुम्ही पहिला दहशतवादी हल्ला असेल, पहिले दहशतवादी तुम्ही 5, 6, 10 वर्षांचा प्रभाव तुम्ही लक्षात घ्या. हा सगळा अमेरिका केंद्रित व्यवस्थेवर विरोधात होता. जे देश अमेरिकेच्या कच्छपी लागले, मुळात 9/11 पासून सुरुवात झाली, त्या देशांना दहशतवादाचा फटका बसला. कारण त्या देशातल्या नागरिकांना, सामान्य नागरिकांना कळत नसेल हे अर्थयुद्ध आहे, पण त्याचा तुम्ही म्हणजे ज्याला कनेक्टिंग द डॉट्स म्हणतात ते बिंदू तुम्ही एक जोडायला लागा, मग तुम्हाला कळेल अरे हो हा अमेरिकेच्या गटातला आहे, अरे हो हा अमेरिकेच्या गटातला आहे, अरे हो हा अमेरिकेच्या गटातला आहे. इतकं की ज्या वेळेला आपल्याकडे 16 ऑगस्ट 2015ला मनमोहन सिंग व्हाईट हाऊसमध्ये गेले आणि अणु करारावरती सह्या झाल्या आणि अणु करार तो प्रत्यक्ष पुढे लटकला, त्याच्यातला विम्याचा मुद्दा आला, हे खूप गोंधळ झाले. हे सगळं होस्तपर्यंत सप्टेंबर 2008 उजाडलं. 2005ला हे गेलेले होते. 2004ला सत्ता आल्यानंतरचं पहिलं काम त्यांचं मोठं अणु कराराचं होतं. तर त्याच्यानंतर जो काही एक उद्वेग आला, म्हणजे माझ्या त्या अधर्मयुद्ध नावाच्या पुस्तकाची सुरुवातच ह्या प्रकरणानं होते की त्यावेळेला मी सहज या सगळ्या मित्रमंडळींशी बोलताना असं म्हणालो की अरे आता भारताला दहशतवादाचा काहीतरी भयंकर मोठा फटका बसणार, अमेरिकेबरोबर आपला अणु करार झालेला आहे. अनेकांना कळलं नाही काही बोलतो हा वगैरे वगैरे. सर्वसाधारणपणे पत्रकारिता क्षेत्रातली माणसं काहीही बोलण्यासाठी प्रसिद्ध असतात. अनेकांना तसं वाटलं काही म्हणतो अरे आपण अमेरिकेबरोबर अणु करार केला, त्याचा दहशतवादाशी काय संबंध. 2 महिन्यानंतर आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये मुंबईमध्ये हे सगळं 26/11 घडलं. त्याच्यानंतर ते काय झालं त्याविषयी तपशिलात जाण्याची गरज नाही. मुद्दा असा की ते बाय प्रोडक्ट हे प्रत्येकाने त्या देशामध्ये वापरलं. मूळची विषमता प्रचंड प्रमाणावरती दुभंगली, इतक्या प्रमाणावरती झाली आपल्याला खरंच कल्पना नाही. आपण इजिप्तमध्ये जातो, तुम्ही सहज फिरायला जेव्हा जाता ते थोडंसं इजिप्तच्या पुढे जा. नाईल धरणाने इजिप्त किती सुपीक बनलेलं आहे, किती प्रचंड सुंदर नाईल धरणाचा फायदा इजिप्तला झालेला आहे. आणखी तुम्ही खालती गेला तर तुम्हाला कळेल की त्या नाईल धरणामुळे, नाईल धरणावरती ते इजिप्तमध्ये ते धरण बांधलं गेलं नाईलच्या तिथे, त्याच्या खालच्या भागात इथिओपिया आणि अन्य देश येतात, त्यांना पाणी दिलं जात नाही आहे. त्या पाण्यावरती त्यांना कुठलाही वाटा नाही, कारण इजिप्तने एवढं मोठं ते काम करून ठेवलं की खालती दुष्काळीच भाग सगळा तयार झालेला आहे. तर या विषमतेचा एक उद्रेक आणखी एका या सगळ्यामध्ये झाला. त्याला तिसरा घटक इथे कामी येतो, त्याला धर्माची जोड मिळाली. ज्याला आपण धार्मिक अतिरेक म्हणतो, हा धर्म नंतर आला. मुळात हा अतिरेक हा आर्थिक परिणाम म्हणून सुरू झाला, तो त्याला धर्माची जोड मिळाली. कारण काही योगायोगाने असेल या सगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्या एका विशिष्ट धर्मपंथ धर्मविचाराशी संबंधित होत्या. त्याला विरोध करणारा नावाचा दहशतवाद नावाचा जो काही सुरू झाला हा एका विशिष्ट धर्माचा होता. आपण सरसगटपणे म्हणायला लागलो की अमुक अमुक धर्मीय म्हणजे दहशतवादीत असतात, कारण त्याचं आर्थिक आहे. कृपा करून समजावून घ्या. आणि ते खूप समजून घेणं आवश्यक आहे, कारण याचा परिणाम असा झालेला आहे
हा तिसरा मुद्दा जास्त मला असं वाटतं की महत्त्वाचा आहे. सध्याच्या आजच्या विषयाच्या अनुषंगाने आपण तिथे अधिक गांभीर्याने त्याचा विचार करू शकतो. सरसकटपणे आपण विचार करतो की अरे जगात उजव्यांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. एकतर त्याची सुरुवात आपल्याला लक्षात घ्यायला हवी. 1989 साल 91 साल मी तो सांगितलं, जर्मनीचा बर्लिन वॉल पडली, कम्युनिझमचा पराभव. डावा विचार हा इतका पराभूत होत गेला की मग त्याच्यातनं हा अर्थविचाराचा लंबक हा उजवीकडे गेला. त्याच्यातनं उजव्या अर्थविचाराचा एक इतका प्रवाह मोठ्या प्रमाणावरती देशादेशांमध्ये संस्कृतीमध्ये मजबूत होत गेला की त्याच्यातनं उजवा धर्मविचार प्रबळ होत गेला. आज जगातल्या युरोपपासून तर तुम्ही सुरुवात केलीत, 26-27 देश आहेत युरोपमध्ये. खोटं वाटेल, जवळपास 13 देशांमध्ये म्हणजे 50% देशांमध्ये, त्याच्यामध्ये बेल्जियम आहे, ज्याच्यामध्ये ऑस्ट्रिया आहे, की काही जागतिक महासत्तेचं केंद्र होतं ते, त्या ऑस्ट्रियामध्ये, नेदरलँड सारख्या छोट्या अशा अतिशय सुंदर देशामध्ये, इंग्लंडसारख्या देशामध्ये, फ्रान्ससारख्या देशामध्ये, ज्यांनी फ्रेंच राज्यक्रांतीच्या माध्यमातून जगाला आधुनिक विचार दिला आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्व जन्माला आली, त्या देशामध्ये प्रचंड कडवा धर्मविचार प्रबल झालेला आहे. मेरी लिपेनसारखी राजकारणी व्यक्ती अध्यक्ष होते की काय अशी परिस्थिती तयार झालेली आहे. जर्मनीसारख्या देशामध्ये पुन्हा नाझीवाद उफाळून येतोय. हे भयानक आहे. अमेरिका खंडामध्ये गेलात, व्हेनेझुएलाचा एक मोठं उदाहरण आहे. ब्राझीलमध्ये काय घडलं ते बघा. डेल्मा रुसफचा राजीनामा झाला भ्रष्टाचाराने, आता अध्यक्षपदी आलेली व्यक्ती कडव्या उजव्या विचाराने, अतिशय टोकाच्या उजव्या विचाराने प्रेरित आहेत. हे जगामध्ये नव्हतं. कारण का, डाव्या उजव्याचा एक छान समतोल सामाजिक सांस्कृतिक वातावरणामध्ये होता. डाव्यांचा वैचारिक पराभव होत गेला, तसतसं उजवा अर्थविचार रुजला, त्याच्यातनं हा धर्मविचार पुढे आला. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा हा आपल्या संदर्भात सुद्धा घडत गेला, ज्याला सर्वसाधारणपणे हल्ली ती शिवीच आहे सध्याच्या वातावरणामध्ये, पुरोगामी ज्याला म्हणून म्हटलं जातं. त्या पुरोगामी वर्गाच्या आंधळ्या विचारनिष्ठेमुळे प्रतिगामींना प्रचंड उत्तेजन मिळालं, हे आपण मान्य करायला हवं. म्हणजे मला आठवतं, मी ज्या वेळेला पत्रकारितेमध्ये आलो 84-85 साल 86 साली जेव्हा मुंबईमध्ये आलो, त्यावेळेला 2-3 गटात विभागणी झालेली असायची. म्हणजे शबनम झोळी गळ्यामध्ये घेतलेले, कुर्ता घातलेले वगैरे, हे सगळे चळवळीतले डावे, समाजवादी वगैरे वगैरे वगैरे. आणि दुसरा कोण वर्ग असेल तो संघीय, हा संघवाला आहे बरं का, किंवा हा डावा उजवा आहे बरं का. अशा पद्धतीनं हे पत्रकारितेमध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा अशीच विभागणी त्यावेळेला झालेली होती. मधल्या कालखंडांमध्ये हा समाजवाद किंवा हा सरकारी मुद्दा वगैरे हा सगळा दुर्दैवाने बाजूला पडला. मुक्त अर्थव्यवस्थेचा पुढाकार आपण सुरू केला. या मुक्त अर्थव्यवस्थेचा ज्यातनं पुरस्कार सुरू केला गेला. ही जगातली फार उत्तम, अत्यंत नामांकित अशी 9 विद्यापीठं होती. का ती महत्त्वाची आहेत? इथे बसलेल्या प्रत्येक तरुणाला त्या कुठल्या तरी या 9पैकी एका तरी विद्यापीठामध्ये आपल्याला आयुष्यातला काही काळ घालवायला मिळावा असं वाटायलाच हवं. म्हणजे वाटत असेलच, वाटत नसेल तर काहीतरी अडचण आहे असं समजा त्याच्या. मग त्याच्यामध्ये व्हॉर्टन आहे, त्याच्यामध्ये स्टॅनफर्ड आहे, त्याच्यामध्ये हॉर्वर्ड आहे, त्याच्यामध्ये येल युनिव्हर्सिटी आहे, कॅलिफोर्नियाचा कॅम्पस आहे, तिथं इंटरनेट जन्माला आलं 1989च्या आसपास. टिम बर्नर्स-ली नावाच्या व्यक्तीने त्याचा शोध लावला. ही विद्यापीठांची नावं का घेतोय मी? हीच विद्यापीठं गेले 10 दिवस अमेरिकेमध्ये पूर्णपणे चर्चेत आहेत. आणि या विद्यापीठांचं काय करायचं हा प्रश्न तिथल्या सरकारला पडला आहे. कारण या विद्यापीठांमध्ये भारतातलं विद्यापीठ असावं अशा स्वरूपाचा मोठा गैरव्यवहार आढळला. पैसे देऊन प्रवेश घेणं हा अमेरिकेमध्ये मुद्दा नाही आहे. कारण तुम्हाला चांगलं शिक्षण हवं आहे, पैसे द्या तुम्ही, त्याच्यात गैरमुद्दा नाही आहे. पण तरीसुद्धा तुमच्याकडे किमान गुणवत्ता असायला हवी अशा स्वरूपाची तिथली मांडणी होती. मी हे सगळं का सांगतोय तर ज्या भागामध्ये, ज्या विश्वाच्या केंद्रामध्ये सरकारी नियंत्रण नको याचा पुरस्कार केला गेला, त्याच विश्वाच्या केंद्रामध्ये पूर्णपणे सरकारचं नियंत्रण नको अशी व्यवस्था अनागोंदीला जन्म देते असं वाटायला लागलंय. त्याच्यामध्ये ही 9 विद्यापीठं आहेत. 9च्या 9 विद्यापीठं अमेरिकेतल्या शैक्षणिक घोटाळ्यात गेले 10 दिवस प्रचंड गाजतायत. आणि त्याचा अमेरिकेची ज्युडिशियल सिस्टीमने त्याची चौकशी वगैरे सुरू केली. काय त्यांनी केलं ते वर्णन तुम्हाला सांगितलं तर ही कुठली तरी भारतातली विद्यापीठं किंवा महाराष्ट्रातले शिक्षण सम्राटांची पापं आहेत असं तुम्हाला वाटेल.
काय पैसे घेऊन प्रवेश का? हो तर ठीक आहे, पण परीक्षेला जाताना दाखवायचं कागदपत्र हा मुलगा परीक्षेला पण जास्त मार्क मिळून बनावट विद्यार्थ्यालाच परीक्षेला बसवायचं. खेळाडूंसाठी कोटा असतो. अशा कुठल्या खेळांचा तपशील द्यायचा आणि अशी काही त्याची गुणवत्ता आहे असं दाखवायचं की त्यांना तिथे प्रवेश घ्यावा लागेल. तिसरा मुद्दा, हा परीक्षेला बसलेला हा मानसिकदृष्ट्या गतिमंद आहे म्हणून त्याला परीक्षेला अधिक वेळ मिळावा म्हणून ती व्यवस्था करायची आणि परीक्षकाशी साटेलोटक लावायचं आणि त्याच्यातनं कॉपी ज्याला म्हणतात आपण अशा पद्धतीनं व्यवस्था करायची. हे बिहारमध्ये घडतं असं तुम्हाला वाटेल. हे सगळे प्रकार अमेरिकेतल्या विद्यापीठांमध्ये घडलेले आहेत. त्याची चौकशी सुरू झालेली आहे. हे सगळं काय दर्शवतं? हा वैचारिकतेचा तो जगाचा गोंधळ झालेला आहे. इकडे जायचं का तिकडे जायचं ह्याच्यातनं एक प्रचंड प्रमाणावरती आपण मानसिक संतुलन, वैचारिक संतुलन घालून बसलेलो आहोत. ज्याच्यातनं मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला गेला त्याच मुक्त व्यवस्थेच्या केंद्रामध्ये हा एवढा मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला. ज्या न्यूझीलंडमध्ये, ज्या ऑस्ट्रेलियामध्ये अत्यंत सुरक्षित वातावरण मानलं जात होतं, त्याच ऑस्ट्रेलियामध्ये मशिदीवरती गोळीबार माथे फिरून केला आणि 50 माणसं हाकनाक गेली. ती का गेली? या दोन घटनांचा संबंध आहे, कृपा करून लक्षात घ्या. ही धार्मिक घटना म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करा किंवा दुर्लक्ष करू नका, आणि ही आर्थिक घटना आहे म्हणून दुर्लक्ष करा किंवा नका करू असं करू नका. या दोन घटनांचा संबंध आहे, कारण हा आहेरे आणि नाहिरे वर्गामधला एवढा प्रचंड संघर्ष मोठ्या प्रमाणावरती उसळला की तो व्यक्त करायला माणसाला मार्गच राहिला नाही. हे भयानक आहे. कारण याच्यातनं काय झालं, त्याच्यातनं मेरिटोक्रसी नावाचा गुणवत्ताधारित व्यवस्थेचा एक खोटा बुडबुडा तयार झाला. अर्थातच तो अमेरिकेमध्ये तयार झाला. त्याचा परिणाम असा की अमेरिकन राज्यकर्ते आणि अर्थव्यवस्थेचं व्यवस्थापन करणारे हे एकाच माळेचे मणी आहेत किंवा त्यांचं साटलोटं आहे. हे लोक उघडपणे बोलायला लागले. पहिला साक्षात्कार त्यातला वैयक्तिक पातळीवरती मला 2006 साली अमेरिकनच्या निवडणुकीच्या वार्तांकनामध्ये गेला. ह्याच्या आधी अमेरिकेच्या निवडणुकीच्या काळात गेलो नव्हतो का? केलेलं होतं. नवीन काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. पण 2016 साली पहिल्यांदा माणसं गोरं आणि काळं या शब्दामध्ये बोलायला लागली. पहिल्यांदा स्थलांतरित आणि अस्थलांतरित आम्ही मूळचे रहिवासी ह्या भाषेमध्ये बोलायला लागली. मला तर अमेरिकेमध्ये शिवसेनाच जन्माला आले की काय असं वाटलं. म्हणजे स्थानिक माणसांचे हक्क किंवा ती जी काही शब्द असतात ना, त्याला सन्स ऑफ सॉईल वगैरे ते शब्द वापरले जातात. अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये ते ऐकायला आले. या मेक्सिकोतनं आलेल्या लोकांनी, या भारतातनं आलेल्या लोकांनी, काही जणांनी त्याच्यातल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना मलाही शिव्याशाप घातल्या, तुमच्यासारख्या लोकांनी आमच्या नोकऱ्या घालवल्या वगैरे वगैरे. हा सगळा प्रकार घडत होता. तेव्हा या धोक्याची पहिल्यांदा जाणीव झाली की अरे आपण कुठे उभे आहोत. आणि या सगळ्याचा पुरस्कार जेव्हा सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीनं केला तेव्हा त्याचा परिणाम जागतिक पातळीवरती या मत परिवर्तनामध्ये इतका झाला की त्याच्यातनं हा विचारप्रवाह अधिक मजबूत झाला. कुठला विचारप्रवाह होतो? त्याला इंग्रजीमध्ये ज्याचं वर्णन आता या न्यूझीलंडमधल्या प्रकारानंतर अनेक माध्यमांनी केलं, व्हाईट सुप्रीमसी. व्हाईट सुप्रीमसी 21व्या शतकामध्ये आपण बोलतोय, याच्या इतकं भीतीदायक सत्य कुठलं नसेल. त्याला हे ऐकून भीती वाटत नसेल तो एकंदर खऱ्या अर्थाने आध्यात्मिक माणूस तरी असेल किंवा त्याचा जगाशी काही संबंध तरी नसेल. अमेरिकेच्या अध्यक्षांनी हा शब्दप्रयोग केला, व्हाईट सुप्रीमसी. आणि तुम्ही हा शब्दप्रयोग म्हणजे हे का समजून घ्यायचं आपण, तर सर्वोच्च पदावरच्या व्यक्तींनी कुठल्या भावनांना किती हात घालायचा असतो याचा विवेक नसेल तर काय होतं. हे उदाहरण भारतातलं नाही, अमेरिकेतलं आहे. मला काही अभिप्रेत नाही आहे. हा व्हाईट सुप्रीमसीचा मुद्दा अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांच्या विरोधात वापरला गेला की या सगळ्या स्थलांतरितांना, मायग्रंट्सना मदत करणाऱ्या राजकीय उमेदवार आहेत त्याच्या विरुद्ध स्थानिक जे मूळचे रहिवासी अमेरिकावासी आहेत. आता अमेरिकावासी कोण आहे हो? जसं मूळचे मुंबईकर नावाचे काही प्रकारच अस्तित्वात नाही. काही कोळी किंवा असे ते काही स्थानिक लोक सोडले तर बाकी सगळे स्थलांतरितच आहेत ना. पण तरीसुद्धा ते स्वतःला मूळचे मुंबईकर मानायला लागतात. कसं आहे ते, एक सुंदर कथा मराठीमध्ये अनिल अवचट नावाच्या लेखकानं लिहिली होती की आतले आणि बाहेरचे. खूप छान कथा आहे. तो लेखक मला वाटतं कल्याण किंवा कुठल्या तरी स्टेशनवरती गाडीमध्ये शिरायचा प्रयत्न करतो. तुफान गच्च गाडी, लोक आतमध्ये येऊच देत नाहीत. कसा बसा आतमध्ये प्रवेश
करतो, मग त्याचं ते आतमध्ये त्याला विरोध करत असतात, त्याच्याशी भांडण होतं, अरे असं कसं तुम्ही लोकांना येऊ देत नाही, येऊ दिलं पाहिजे, गाडी काय तुमच्याच फुल्यांच्या मालकीची आहे का वगैरे वगैरे. आणि जे काय होतं ते होतं. आणि मग पुढचं स्टेशन येतं, तोपर्यंत हा आतमध्ये स्थिरावलेला असतो. त्या पुढच्या स्टेशनवर अशीच एखादी व्यक्ती आत येण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा आतनं विरोध करणाऱ्यांच्यामध्ये हा सामील होतो. माणसाचं असंच असतं, नैसर्गिक आहे. तर तशी आतल्या आणि बाहेरची ही कल्पना या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा ऐकायला मिळाली. अमेरिकेमध्ये असं कधीच नव्हतं. म्हणजे इतकी वर्ष जातो इथल्यापैकी अनेक जण वारंवार जात असतील व्यवसायाच्या निमित्तानं. आतला आणि बाहेरचा कधी हिशोब नव्हता. जगातली सगळ्यात मोठी कंपनी तयार करणारा ॲपल कंपनीचा जो स्टीव्ह जॉब्स आहे, त्याचे वडील सिरियातले मायग्रंट होते अमेरिकेमध्ये. सिरियासारख्या भयानक देशातनं स्थलांतरित मजूर होते. त्याचा मुलगा कुठल्या कुठे जगामध्ये गेला. तर हा शब्दप्रयोग ज्या वेळेला केला तेव्हा न्यूझीलंडच्या या घटनेनंतर माझ्या मनात चर्र का झालं, ज्याने हत्या केली 40-50 जणांची, काहीही संबंध नसताना सरळ वाटलं माणसं मारावीत म्हणून मारली, त्याने हा शब्दप्रयोग केलेला आहे. आता त्यांनी उत्तेजन दिलं असं म्हणायचं का? असं म्हणता येत नाही, असं म्हणता येत नाही. पण त्याचा परिणाम असा झालेला आहे की हे सगळे मुद्दे नैसर्गिक आहेत असं वाटायला लागलं आहे. हंगेरीसारख्या देशामध्ये, जिथनं लेक वॉलेसा पोलंड शेजारच्या देशामध्ये अशी माणसं होऊन गेली, त्या देशामध्ये ही विचारधारा प्रचंड प्रमाणावर वाढती आहे. याच्याविषयी आपण काळजी व्यक्त करणार आहोत की नाही? पण ती व्यक्त करत असताना ती का वाढती आहे, का वाढली, या प्रश्नाला भिडणार आहोत की नाही? ते जेव्हा भिडायला जातो तेव्हा आपल्याला 4 बोटं स्वतःकडे जातात. कारण आपण या पुरोगामित्वाचा खोटा उदो इतका केला की त्याचा परिणाम म्हणून प्रतिगामित्व वाढू लागलं, आपल्याला कळलंही नाही. त्याच्यामध्ये भारतसुद्धा मोठ्या प्रमाणावरती, त्याच्यामध्ये माध्यमांचा म्हणजे माझ्या व्यवसायातल्या लोकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाटा आहे. कारण माणसांची अशी त्यांनी काळा पांढरा, पांढरा काळा अशीच विभागणी करून टाकली. हा पुरोगामी नाही आहे का, मग हा प्रतिगामी असणार. हा प्रतिगामी नाही आहे का, मग हा नक्कीच पुरोगामी. असं नसतं. आपलं जगणं काळ्या आणि पांढऱ्यात नसतं. म्हणजे ज्याच्या सगळ्यात सुरुवात जागतिक पातळीवरती जॉर्ज बुश नावाच्या अमेरिकेच्या अध्यक्षांनी केली, आयदर यू आर विथ अस ऑर अगेन्स्ट अस. म्हणजे आता जसं राजकीय वातावरणात झालेलं आहे की तू आमच्या पक्षाचा समर्थक नसशील तर तू नक्की त्या पक्षाचा समर्थक असणार. असं नसतं ना. ही जी विभागणी झालेली आहे ही खूप मोठ्या प्रमाणावरती धोकादायक आहे. त्याचा परिणाम ह्या जो सगळा लंबक इकडून तिकडे गेला त्याचा तशा होण्यामध्ये झालेला आहे. आणि जेव्हा माध्यमांचा दोष देतो मी, हे माध्यमांनी केलं. म्हणजे एक उत्तम प्रथित यश लेखक आहेत, म्हणजे फादरनं मी खाजगी गप्पांमध्ये नाव त्यांचं सांगेन थोड्या वेळाने. अद्वितीय जागतिक पातळीवरचा मराठी लेखक आहे आणि सुंदर लिहितात. त्यांचे विषय मांडणी फारच थोर असते. मध्यंतरी आम्ही मुंबईमध्ये गप्पा मारायला आमच्या कार्यक्रमाला ते आले होते आणि भेटलो. अन्य काही लेखक वर्ग होता. असं सगळं खूप वेगवेगळ्या विचारधारणीचे सगळे लोक होते. ते हे जे लेखक ज्यांचा मी दाखला देतो आहे ते सहज बोलता बोलता म्हणाले, मध्यंतरी जरा बदल म्हणून ऋषिकेशला उत्तराखंडामध्ये जाऊन आलो आणि ते ऋषिकेशला ते गंगेचं पात्र बघितलं की मला खूप सुंदर वाटतं, खूप छान वाटतं. ती अशी पारदर्शी नितळ गंगा वाहतीये, त्याचा स्पर्श झाला की अंगावरती काटे येतात. भारतीय संस्कृतीचा उगम त्याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये एक लेखिका होत्या, पुरोगामी म्हणून त्या खूप ओळखल्या जातात. त्यांचंही नाव घेत नाही, बरं नाही नाव घेणं. त्या याला म्हणाल्या, म्हणजे तू हिंदुत्ववादी झालेला दिसतोयस. इथे धोका आहे. गंगेचं कौतुक करणं, गंगा पाहिल्यानंतर भारतीय नागरिक म्हणून वाटायला हवं किंवा न वाटायला हवा हा मुद्दा सोडा, पण एखाद्याला वाटत असेल तर म्हणून तुम्ही त्याच्यावरती विचारधारेचा शिक्का मारणं, याच्या इतकं पुरोगामित्वाचं पाप दुसरं कुठलंही नाही. ते या व्यवस्थेनं सातत्यानं केलं. वैयक्तिक माझ्या निष्ठा काय आहेत हा मुद्दाच गौण आहे. पण या देशामधली 99% जनता ही सश्रद्ध आहे. असावी का नसावी हा मुद्दा वेगळा. त्याची कशा कशावरती तरी श्रद्धा आहे. धर्मविचार असेल, सामाजिक विचार असेल, पण त्या विचारावरती त्याचा एखाद्याचा विचार श्रद्धा असेल तर त्या विचाराचा पुरस्कार न करणारा त्या विचाराचा शत्रू नाही ठरत. या देशाचा अत्यंत पुरोगामी म्हणून ओळखला जाणारा पंडित नेहरू नावाचा इसम त्या गंगेचं वर्णन करून बसलेला आहे. या देशातला अत्यंत पुरोगामित्वाचा उगम ज्यांच्या विचारधारांमधनं झाला आणि ज्याच्यामधनं लालू प्रसाद यादव आणि मुलायम सिंग यांच्यासारखे गणंग तयार झाले, त्या लेखकाचं नाव राम मनोहर लोहिया. त्याने भारतीय माती, भारतीय संस्कृती, भारतीय नद्या याच्याविषयी अत्यंत रोमॅन्टिक, अतिशय सुंदर लिखाण करून ठेवलेलं आहे. ते लिखाण पारंपरिक धर्मवाद्यांना सुद्धा करता आलेलं नसणार.
कारण हा मुद्दा धर्माचा नाही आहे, हा विचाराचा आहे, हा संस्कृतीचा आहे. त्या संस्कृतीचं अस्तित्वच तुम्ही नाकारत गेलात. या पुरोगाम्यांचा पापाचा परिणाम हा एवढा झालेला आहे की हे प्रतिगामित्व प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आता पुरोगामी असणं, मी मगाशी जे विधान केलं त्याचा संदर्भ तुम्हाला आता लागेल. ही शिवी आहे की काय? या पातळीवरती लोक बघा, अरे हा पुरोगामी आहे म्हणजे पाकिटमार किंवा वगैरे याचा उल्लेख केला जातो, हा पुरोगामी आहे म्हणजे तसाच कोणीतरी हा असणार. हे का झालं? तर आपण अस्तित्वच नाकारत गेलो. माणसांच्या जगण्याच्या ज्या काही प्रेरणा आहेत त्या जशा बौद्धिक असतात, तशा सांस्कृतिक असतात. धार्मिक असायला का नसाव्यात हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्याच जेव्हा तुम्ही नाकारायला लागता तेव्हा ह्याच्यातनं एक प्रचंड मोठ्या प्रमाणावरती एक त्याचा एक हिंसक मनातल्या मनात तयार होतं. जे काही तयार होतं त्याच्यातनं माणसं त्याप्रमाणे कृती करतात आणि ज्या वेळेला या कृतीला सर्वोच्च पातळीवरती अप्रत्यक्षपणे असेल समर्थन दिलं जातं त्यावेळेला त्याचा परिणाम समाजच्या समाज हा अशा हिंसक वातावरणामध्ये तयार होण्यामध्ये होतो. आपल्याला लक्षात येत नाही आपण कशाचे बळी पडतोय. म्हणून त्याला मला असं वाटतं, मी जेव्हा 9वी-10वीत होतो 78-79च्या वेळेला विजय तेंडुलकरांचं एक मुलाखतीतलं वाक्य मी ऐकलं आणि मला राग आला. म्हटलं हा माणूस असं काय म्हणतोय? तेव्हा ते म्हणाले की भारतीय वातावरणामध्ये ना प्रचंड हिंसा ठासून भरलेली आहे. असं कुठे हिंसा आहे? आता त्या म्हणण्याचा अर्थ जाणवतोय की अरे किती मूलगामी आहे. हे महत्त्वाचं आहे कारण ती भरलेली आहे. माणसं सहजपणे किरकोळीतपणे माणसं एकमेकांना मारतात आणि जेव्हा त्याच्यातनं झुंडीचं मानसशास्त्र तयार होतं त्याच्यातनं तर हिंसा अधिकच वाढते. आणि आपल्यापैकी रेल्वेने प्रवास अनेकांनी केला असेल. एरवी ज्याने मुलाच्या गालावर सुद्धा कधी चापट मारली नसेल अशी व्यक्ती 4 जण जर एखाद्या कथित किंवा तथाकथित पाकिट मारायला किंवा त्यांना जो पाकिट मारत असा वाटत असेल त्याला जेव्हा बुकलून काढत असतात तेव्हा हा सभ्य गृहस्थ जाता तो सुद्धा त्याला 2 थोबाडीत नेऊन बाहेर पडतो. हे का होतं? हे चुकीचं आहे असं म्हणा. याचं कारण तुम्ही मूलभूत जे मुद्दे आहेत त्या व्यवस्थेला केंद्रित करण्याकडे तुम्ही भरच दिलेला नाही आहे. समान न्याय असायला हवा, समान न्यायाची तुमची एक व्यवस्था असायला हवी. हे जेव्हा तुम्ही नाकारू लागता, समान संधी हा मुद्दा असेल, हे जेव्हा नाकारू लागता तेव्हा त्याचा एक परिणाम विचित्र पातळीवरती होतो. आणि हा मला असं वाटतं की धोक्याचा इशारा आहे. सध्याच्या जगाला दिला गेलेला हा धोक्याचा इशारा आहे. त्याच्या पाऊलखुणा हा म्हणजे काळाच्या प्रत्येक वर्षात, काळाच्या प्रत्येक टप्प्यावरती दिसत आलेल्या होत्या. म्हणजे फुकुयामासारखा लेखक असेल, नोम चोम्स्कीसारखा डावीकडनं मांडणी करणारा लेखक असेल, तो सांगत होता, दाखवतोय हे अशा पद्धतीनं ही पिळवणूक असेल, अशा पद्धतीने ही मांडणी असेल ती खूप धोकादायक आहे. आणि त्या धोक्याच्या 4थ्या टप्प्यावरती आपण येऊन थांबलेलो आहोत. तो टप्पा आहे तुम्ही आम्ही आपल्या न कळतपणे प्रत्यक्षपणे ज्याचे बळी पडतो आहे तो म्हणजे माहिती महाजाल नावाची जे काही यंत्रणा तयार झालेली आहे त्या यंत्रणा म्हणजे इंटरनेट, सोशल मीडिया. मग याची जाणीवच नाही आहे. म्हणजे मगाशी यांनी उल्लेख केला माझ्या नावाचे जे काही वाक्य समाज माध्यमामध्ये मध्यंतरी आमच्या काळात आमच्या कार्यक्रमाला गुलजारजी आले होते. साहेबांनी तो उल्लेख केला होता की माझ्या नावाचं काय मी पुलवामाचं कसं घडलं त्याचं समर्थन केलं वगैरे असं वाटेल तेच चाललेलं असतं ते. तर मी तर खूपच या व्यवस्थेमध्ये काही फार मोठं असं स्वतःला मानत नाहीच आहे. गुलजारजी ऑफिसमध्ये आले होते आणि ते मुलाखतीमध्ये गप्पा मारताना असं म्हणाले, कृपा करून व्हॉट्सअपवरती फिरणारा माझ्या नावाचा मजकूर आणि मी यांचा संबंध लावू नका. त्यातल्या 99% कविता माझ्या नाही आहेत. व्हॉट्सअप विद्यापीठी वेगळीच संस्कृती तयार झालेली आहे. त्या संस्कृतीत प्रवेश घेणारा प्रत्येकजण हा डायरेक्ट कुलगुरूच झालेला असतो आणि याच्यातनं आपल्याला लक्षात येत नाही आहे हा मुद्दा. किती माणसं पुढचं बघणारी असतात. मला खरंच कौतुक वाटलं. म्हणजे आपण खालचं पायाखालचंही बघत नाही, ही माणसं 5-10 वर्षापूर्वीचं बघतात. वॉल स्ट्रीट जर्नलनी 9 महिन्यापूर्वी एक जवळपास 2.5-3 पानं भरून स्वतःच्या अंकामध्ये मुखपृष्ठकथा केली होती. त्या मुखपृष्ठकथेचं शीर्षक होतं हाऊ इंटरनेट इज किलिंग द डेमोक्रेसी. त्याच्यानंतर इकॉनॉमिस्ट साप्ताहिकानं ती कथा केली आणि त्याच्यात त्यांनी दाखवून दिलेलं आहे की तुम्हाला कळत नाही आहे लोकांना. म्हणजे आपल्याला उद्देशून त्यांनी असं म्हटलं की तुमच्या विचारशक्तीवर नियंत्रण घेतलेलं आहे कुणीतरी. ऑलरेडी तुमचा मॉनिटरिंग सेंटर जे असेल मेंदूमधलं विचार क्षमतेचं, आपलं तर काय फार सोपं आहे, मुळातच ते अशक्त आहे आपलं. त्याच्यामुळे त्याच्यावरती नियंत्रण घ्यायला फार ताकद लावावी लागत नाही. त्या केंद्रावरती मिळवलेला आहे कब्जा, कोणीतरी मिळवलेला आहे हे दाखवून देत आहेत.
त्याची प्रचिती म्हणजे खरंच मला इंग्लिश शब्द वापरायचा आय फील ॲब्सोल्युटली ओव्हरवेल्म. हे जे लांबणं बघणारे असतात ना, 2 दिवसापूर्वी रशियामधनं आलेली बातमी आहे. वाचा तुम्ही, गेल्यानंतर गुगल करा. काय बातमी आहे? पुतीन यांनी एक अशी व्यवस्था त्या देशामध्ये विकसित केलेली आहे. टी व्ही हे आत्तापर्यंत मुक्त माध्यम मानलं जात होतं, पण टी व्हीवरती नियंत्रण आलं, सेन्सॉर आला, देशांचं नियंत्रण आलं. त्याच्यानंतर इंटरनेट हे मुक्त माध्यम मानलं जात होतं. मग त्याच्यामुळे डेमोक्रेटायझेशन ऑफ एंटरटेनमेंट, डेमोक्रेटायझेशन ऑफ पॉलिटिकल थॉट, लोकशाहीकरण अभिव्यक्तीचं झालं असं इंटरनेटने मानलं जात होतं. ठीक आहे, तुम्हाला अमुकचं भाषण टी व्हीवरती दिसणार नाही का, यूट्यूब ऑन करा, यूट्यूबवर तुम्हाला बघता येईल, असं मानलं जात होतं. हे सगळं बदलणं कसं, याचं अतिशय सुंदर विश्लेषण इकॉनॉमिस्टच्या गेल्या शुक्रवारच्या अंकामध्ये, कालच्या शुक्रवारच्या अंकामध्ये तुम्हाला सापडेल की त्यांनी एक नवीनच टर्मिनॉलॉजी विकसित केली. ती टर्मिनॉलॉजी काय आहे तर इंटरनेटवरतीच पूर्णपणे नियंत्रण मिळवायचं, जे चीननी करून दाखवलं, जे आता रशिया करू बघतोय, आणि फार काळ आपल्याला थांबावं लागणार नाही. त्याचा अनुभव आपल्यालाही घेता येऊ शकेल. कसं वाटतं ते बघायचं असेल तर त्याच्यामध्ये वाचकांना, दर्शकांना, नागरिकांना मला जे द्यावंसं वाटतं तेच दिलं जाईल अशी व्यवस्था आहे. माध्यमांचं काम दुहेरी असतं. काय दुहेरी असतं? एक तर लोकांना काय हवं आहे ते द्यावंच लागतं, की उद्या पाणी येणार नाही, इथे अमुक नेता आहे, इथे ते रस्ते बंद असतील किंवा पूल पडला, हे एक नैसर्गिक कर्तव्य असतं माध्यमांचं, द्यावंच लागतं. दुसरं कर्तव्य माझ्यालेखी जास्त महत्त्वाचं असतं. लोकांना काय माहीत व्हायला हवं, त्यांच्या विचारशक्तीला जे आवाहन करणारं असेल ते देणं हे सुद्धा माध्यमांचं कर्तव्य. पण त्या कर्तव्यावरती या इंटरनेटच्या माध्यमातून अशा पद्धतीचं नियंत्रण आलेलं आहे. म्हणजे रशियाचा तो त्यांनी प्रयोग यशस्वी झालेला आहे की यूट्यूबला तुम्हाला पुतीन यांच्या व्यवस्थेला जे योग्य वाटतं तेच बघायला मिळेल. तुम्हाला जे काही एक इंटरनेट जेव्हा जन्माला आलं, टिम बर्नर्स-लीचं 30 वर्ष झाली इंटरनेटला गेल्या आठवड्यामध्ये, त्याची मुलाखत तुम्ही वाचून बघा. तो म्हणतो की मला जे जन्माला घालायचं होतं आणि जे जन्माला आलं आणि आता 30 वर्षाचा एवढं मोठं घोडा झाल्यानंतर मला त्याचे दिसतंय, ते हे नव्हतंच, माझ्या मनात हे नव्हतंच. आणि हा खूप सुंदर मुद्दा आहे. मग इथे संस्कृती आणि अध्यात्म याचा संदर्भ येतो. एनरिको फर्मी जेव्हा नागासाकी आणि हिरोशिमा घडलं तेव्हा त्यांनी विधान केलेलं आहे, अरे माझं अणुतंत्रज्ञान तर हे नाहीच, ह्यासाठी नव्हतंच जन्माला घातलेलं. ज्याच्या तंत्रज्ञानावरती आधारित अणुबॉम्ब जन्माला आला आणि ज्याच्या तंत्रज्ञानावर आधारित इंटरनेट जन्माला आलं, तो टिम बर्नर्स-ली आता म्हणतो की अरे हे काय मी जन्माला घातलं, म्हणजे माझं पाप नाही आहे हे. इतकं त्या पूर्णपणे हाताबाहेर गेलेला आहे तो प्राणी. आणि आपल्या नकळत आपलं सुंदर इतकं नियंत्रण केलं जातं आहे. तर मगाशी माध्यमांचा दाखला दिला, तो इथे का लागू पडतो तर याच्यातनं होतं कसं ते कृपा करून समजून घ्या. तुम्ही एखाद्या विशिष्ट सांस्कृतिक किंवा विशिष्ट राजकीय विचारधारेविषयी वाचायचा काही इंटरनेटवर प्रयत्न केलात. आपल्यापैकी अनेकांनी अमेझॉनवर खरेदी केली असेल पुस्तकं किंवा अमुक तमुक, किंवा आणखी कुठल्या त्याच्या वेबसाईट्स असतात त्याच्यावरती आराम खुर्ची किंवा आणखी असे काहीतरी खरेदी केले असेल. हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही प्रत्येकदा ज्या वेळेला इंटरनेट ओपन करता त्या वेळेला तुम्हाला खुर्च्यांच्या जाहिराती दिसतात, किंवा तुम्ही एकदा नुसती जाहिरातीची चौकशी करून ठेवली असेल आणि प्रत्यक्ष खरेदी केली नसेल तर तशा समांतर उत्पादनांच्या जाहिराती दिसतात. तेच तुमच्यासमोर येत राहतं. हे तुमची मानसिकता तपासण्याचं एक व्यवस्थेचं केंद्र एका कंपनीनं तयार केलं. त्याच्याविषयी मी लोकरंगामध्ये ज्यांनी कोणी वाचलं त्यांना माहिती असेल. कोणीतरी आहे तिथं नावाचा लेख लिहिला होता. केम्ब्रिज ॲनालिटिका नावाची कंपनी. त्याचं प्रत्यंतर मला त्यावेळेला आलं नाही जेव्हा मी अमेरिकेमध्ये निवडणुकांचं वार्तांकन करत होतो 2016 साली. तिथल्या एका राजकीय निरीक्षकाने मला दाखवलं की कसं असतं बघ. त्याच्या खोटं वाटेल पुढचं मी तुम्हाला सांगतोय ते. घरामध्ये या फेसबुक आणि या सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जी माणसं वावरणारी आहेत त्यांच्या मनाची अवस्था कशी केली जाते. 7 डॉट थिअरी वगैरे तरुण पोरांना माहिती असेल. तर तो कुठल्या राजकीय पद्धतीने विचार करणारा असेल याची एक काही व्यक्तिरेखा तयार केली जाते. मग तो समजा एक्स या पद्धतीने विचार करणारा असेल तर वाय या व्यक्तिरेखा त्याला कशी आकृष्ट करू शकेल. किंवा घरामध्ये 4 माणसं असतील 4 खोल्यांमध्ये तर 3 टी व्ही असतील तर 3 टी व्ही बघणाऱ्यांची जी मानसिकता त्यांच्या फेसबुक माध्यमातून जर कळली असेल तर सिलेक्टेड ॲडव्हर्टिजमेंट नावाचा प्रकार सुरू झालेला आहे.
माहिती नाही आपल्याला, आपल्याकडे तंत्रज्ञान ते आलेलं नाही आहे. मग तुम्ही घरामध्ये समजा 2 टी व्ही असतील आणि वडील जर डेमोक्रॅट्स असतील, आई जर रिपब्लिकन असेल, तर वडिलांच्या टी व्हीवरती डेमोक्रॅटिक पक्षाच्याच जाहिराती लागतील, आईच्या टी व्हीवरती रिपब्लिकन पक्षाच्याच जाहिराती लागतील. इतकं तुमच्या मनाच्या नियंत्रणाचं केंद्र तयार झालेलं आहे. आणि मी हे डोळ्याने बघितलं तेव्हा मला खरं वाटलं असं कसं होऊ शकतं. पण ती व्यवस्था झालेली आहे. त्याचा थेट फायदा ट्रम्प यांना निवडणुकीमध्ये मिळाला, त्याचा थेट फायदा या ब्रेक्झिटच्या प्रकरणामध्ये घडला. त्याच्या या मानसिकतेचे आपण इतके सहजपणे शिकार होतोय. मला तर तुम्हाला गंमत वाटेल, हा वैयक्तिक पातळीवरती अनुभव कधी आला. मी एका विशिष्ट कंपनीचा रिस्ट बँड, त्याला ते हेल्थ बँड किंवा स्पोर्ट्स बँड म्हणतात, तो वापरत होतो. अमेरिकी कंपनी आहे आणि तो रिस्टबँड आणि माझा मोबाईल हे सतत संपर्कामध्ये असतात. सगळ्यांनाच माहिती आहे, काय फार काही वेगळं सांगतोय असं नाही. तर एक दिवस मला असं झालं की काही विशिष्ट दिवसाच्या कॅलरीज बर्न करण्याचं माझं उद्दिष्ट असतं, प्रयत्न करतो, चालणं, व्यायाम वगैरे वगैरे. तर त्या दिवशी पूर्ण झालं. असं हातामधलं बँड दाखवत होता, पण मोबाईलवरचा जो डाटा होता त्या डेटामध्ये ते अपडेट होत नव्हतं. 2 दिवस असे गेले की मला इथे दाखवतंय की माझा जो काय टास्क आहे, दिवसाचं ते काय उद्दिष्ट ते पूर्ण झालेलं आहे, मोबाईलमध्ये मात्र ते झालेलं नाही आहे. मग मी त्यांचं कॉल सेंटर असतं त्या प्रत्येक उत्पादनाचं, त्याला फोन केला. त्यांना म्हटलं असं असं घडतंय, काहीतरी सॉफ्टवेअरमध्ये तरी गडबड असेल किंवा माझं काहीतरी यंत्र बिघडलेलं असेल. त्यांनी नाव, नंबर, ते काय सगळे तपशील असतात ते सगळे विचारले. पुढचा प्रकार लक्षात घ्या, अतिशयोक्ती नाही, अनुभवायचा असेल तर तुम्ही हा प्रयोग करून बघा, तुम्हालाही जाणवेल. तर त्यांनी मला प्रश्न विचारला. अमेरिकन ॲक्सेंटमध्ये बोलत होता, कुठून बोलत होता काही कळत नाही, कारण कॉल सेंटर हल्ली जगभरात कुठेही असू शकतात. तर मी त्याला सांगितलं की परवा माझे 800 काही कॅलरीचं ते होतं, ते झालं, ते अपलोड झालं नाही आहे. आणि कालचं पण माझं 900 झालं, ते पण अपलोड झालेलं नाही आहे. तर मी म्हटलं परवा मी अमुक ज्या ठिकाणी राहतो तिथल्या तळ्याला 10 फेऱ्या मारल्या आणि कालही संध्याकाळी मी तिथल्या मैदानामध्ये जॉगिंग करून आलो. तर तुम्हाला वेट. त्यांनी तिथनं सांगितलं, तुम्ही ज्या वेळेला 10 फेऱ्या मारल्यात तेव्हा तुम्ही त्यावेळेला तिथे नव्हतात, तेव्हा तुम्ही परळच्या रस्त्यावरती, ऑफिसच्या रस्त्यावरती होतात. आणि जेव्हा तुम्ही काल हे अमुक केलं असं सांगताय, तुमची वेळ काहीतरी चुकलेली आहे. मी कुठल्या वेळेला काय करत होतो याचा संपूर्ण तपशील त्याच्या स्क्रीनवर होता. अतिशयोक्ती नाही, नवीन पोरं इथे भरपूर आहेत, त्या सगळ्यांना हे माहिती असेल, मी नवीन काय सांगतोय असं त्यांना वाटेल. पण हे इतकं त्यांनी सहजपणे मी अपडेट करून देतो, पण तपशील चुकला. मी सांगितलं 8 ते 9 जॉगिंग केलं, नाही तुम्ही 8:30ला म्हणाला अमुक ठिकाणी तिथे गेलेला होता तो. अरे बापरे, म्हटलं एवढं माझ्यावरती लक्ष ठेवतोय का? हा गमतीचा भाग म्हणून सोडून द्या. हे विचारशक्तीच्या पद्धतीनं सुद्धा होतं. नवीन एक शाखा विकसित झालेली आहे त्याच्यातनं, त्याचं नाव ॲनालिटिक्स. तुम्ही XYZ दुकानामध्ये क्रेडिट कार्ड स्वाईप केलं, XYZ दुकानातनं खरेदी केलीत, तर हा XYZ खरेदी करणारा माणूस कुठल्या आर्थिक स्तरातला असेल, त्याचं जगण्याचं प्रोफाईल काय असेल, आणि हा XYZ+ कॅटेगरीमध्ये जाणार असेल तर हा अचानक एखाद दिवस ABC कॅटेगरीजमध्ये का गेला, हा त्याच्या वागण्यातला एक फरक का दिसला, इतकं सगळं तुमचं मॅपिंग काहीही न करता सहजपणे संगणकाच्या माध्यमातून होतं. याच्यातनं परिणाम काय झाला आहे, तर ज्या वेळेला माध्यमांचं काम काय असतं तर विसंवादी सूर दाखवून देणं. तुम्ही एका पद्धतीने जर विचार करत असाल तर ही पद्धत सुद्धा दाखवून देणं की बाबा रे की असं पण आहे. म्हणजे आणि एक तर मला खात्री पडलेली की जगात अंतिम सत्य असं काही नसतं. अंतिम सत्य 10 सुद्धा असू शकतात आणि प्रत्येक सुद्धा तितकीच महत्त्वाची असू शकतात. तर तुम्ही हा X जर विचार करत असाल तर Y सुद्धा विचारधारा आहे, हे दाखवून देणं हे माध्यमांचं काम आहे. समाज माध्यमांमध्ये इंटरनेटच्या तंत्रज्ञानानं अशी व्यवस्था झाली की तुम्ही जी विचारधारा बाळगताय तीच बळकट करणारं साहित्य तुमच्या समोर येतं. तुम्ही डावीकडनं विचार करणारे असाल तर डावीच किती ग्रेट आहे अशा पद्धतीनंच तुमच्यासमोर साहित्य येत जातं. तुम्हाला लक्षात येत नाही आपली पूर्णपणे मानसिकता यातनं ताब्यात घेतली जाते. आणि त्या ताब्यात घेतलेल्या मानसिकतेचा परिणाम हा आपण जेव्हा प्रत्यक्ष आयुष्यात वर्तन करायला जातो तेव्हा होत असतो. साधी गोष्ट आहे, तुमच्यापैकी अनेक घरातल्या मुलांनी लहानपणी कम्प्युटरवरती किंवा मोबाईलवरती मोटरसायकलचे किंवा कुठले तरी खेळ खेळले असतील. ते असे घरात सुद्धा बसल्या असे होऊन खेळतात जसं की खरोखरच ते वेगाने जात आहेत. पण त्याचा परिणाम काय असतो की जेव्हा त्यांना प्रत्यक्षात मोटरसायकल हातामध्ये मिळते तेव्हा तेच त्या मानसिकतेतनं चालवायला जातात. मग त्याचं काय होतं ते आपण अनेक चौकात बघत असतो. त्याचा मुद्दा असा आहे की हेच आपल्या वैचारिकतेच्या बाबत सुद्धा घडत असतं. आपल्या विचारधारेला पूर्णपणे ताब्यात घेणारी जी व्यवस्था तयार होते हे मला असं वाटतं खूप मोठं
धोक्याचं लक्षण आहे आणि हे आजच्या अस्वस्थतेमागचं कारण आहे. आणि या सगळ्याचं मूळ ज्या या अर्थव्यवस्थेमध्ये आहे त्याच्यामध्ये आपण बघतच नाही आहे. आणि ज्याला स्ट्रेट जॅकेट ॲप्रोच म्हणतात, त्यांनी असं असं केलं ना म्हणजे तो तसा तसाच असणार, हा अमुक धर्माचा माणूस असा असा वागला ना म्हणजे तो तसा तसाच असणार, अशी ज्याला सिम्पल सोल्युशन म्हणतात, ज्याला सिम्प्लिस्टिक सोल्युशन म्हणतात, अतिसुलभीकरण या सगळ्या व्यवस्थेचं केलं गेलं. त्याच्यातनं हा खूप मोठा गोंधळ तयार झाला. पहिला तो आर्थिक होता, त्या आर्थिक घोटाळ्याला धार्मिक स्वरूप लागलं, त्या धार्मिक स्वरूपाला इंटरनेटचं सहाय्य मिळालं आणि त्याच्यातनं पाचवा येऊन थांबलेला आहे. तुम्ही त्याच्यातनं राज्यकर्त्यांनी राष्ट्रवाद नावाचा एक मोठा काहीतरी एक अकराळ विकराळ राक्षस तयार केला आणि या सगळ्या ताकदीचा वापर राष्ट्रवादी विचारासाठी कसा वापरला जाईल. राष्ट्रवादी म्हणजे पक्ष नाही आहे, म्हणजे उगीच कोणीतरी गैरसमज व्हायला नको समाज माध्यमामध्ये उगाच, त्याच्यासाठी कसा करता येईल याचं अतिशय उत्तम समीकरण तयार केलं. कारण त्याच्यातनं माणसं देश म्हटलं की एकत्र येतात पटकन. अरे बापरे, देशावरती हल्ला, देशावरती हल्ला, ह्या सगळ्या प्रेरणा ह्या इतक्या गुंतवून टाकणाऱ्या, गोंधळून टाकणाऱ्या आहेत. आणि त्यात गणवेशातलं वगैरे असेल तर आपलं म्हणजे प्रेम बघायलाच नको. म्हणजे परवा जेव्हा हे पुलवामा घडलं तेव्हा अनेक टी व्हीचे अँकर मिलिटरी कपड्यामध्ये वृत्त निवेदन करत होते. याच्या इतका निर्बुद्धपणा दुसरा कुठला नाही. पण ते लोकांना कळतच नाही. लोक अरे वा काय बरोबर ते आहे, ती हवा तीच अधिक जोराने फुंकन द्यायचा तिला प्रयत्न करतात. हे चुकीचं आहे. हे राष्ट्रवादाचं जर भूत योग्य वेळी गाडलं गेलं नाही देशादेशांमध्ये, अमेरिका राष्ट्रवादी भाषा करते, जर्मनी राष्ट्रवादी भाषा करतो, पोर्तुगाल राष्ट्रवादी भाषा करतो, इंग्लंड राष्ट्रवादी भाषा करतो आणि त्याच्यातनं या राष्ट्रवादाच्या अनुषंगानंच जणू योग्य मुद्दा आहे अशा पद्धतीनं आपल्याकडे सुद्धा स्वदेशी चा प्रसार वगैरे केला जातो. हे सगळं पूर्णपणे मला असं वाटतं एका प्रचंड मोठ्या कोलाहलाकडे घेऊन जाणार आहे. स्वदेशी तत्त्वज्ञान हे जर अशा पद्धतीनं तुम्ही मांडत असाल तर त्याच्यातनं आर्थिक किती नुकसान आहे आपल्याला माहितीच नाही. जगातले 99% नागरिक सकाळी उठल्यानंतर चहा पितात, ती कंपनी भारतीय आहे. जगातल्या दर 4 मोटारींमधल्या 2 मोटारी भारतीय फोर्जिंग तंत्रज्ञानाने बनलेल्या असतात. मग त्याच्यावरती तुम्ही बंदी घालणार का? ते मान्य नाही आहे लोकांना. नाही नाही, आपल्या उत्पादनं बाहेर गेली पाहिजेत, पण बाहेरची उत्पादनं आपल्या देशामध्ये नको येता कामा. आपलं ॲमेझॉननी बाजारपेठ काबीज करू नये, आपल्या इथल्या मंडळींनी काबीज करून आपल्याला लुटलं तरी हरकत नाही, त्यांनी लुटू नये. याच्यातनं एक वेगळ्या संकुचित वादाला आपण जन्म घालतोय आणि या संकुचित वादाचे आपणही अप्रत्यक्षपणे पुरस्कर्ते असतो. आपण विचार करत नाही. म्हणजे हे कसं असतं, रविवारच्या दुपारी शेजारच्या पोरांनी घरामध्ये येऊन कटकट करू नये, मला झोपायचं महत्त्वाचं आहे बाबा, माझं पोरगं शेजारच्याकडे जाऊन गडबड केली तरी चालेल. आपली स्वदेशीची व्याख्या इतकी सोपी आहे. माझी उत्पादनं जगात जायला हवीत, मग त्या उत्पादनांचा दर्जा काय मला माहिती नाही. 10 वर्षात सुद्धा कुठली तरी उत्पन्न आलेली कंपनी, एरवी पोटाचा स्नायू घराघरा फिरून दाखवण्यासाठीच ओळखली जाणारी व्यक्ती अचानक आयुर्वेदिक उत्पादनं विकायला लागते आणि ती लोकप्रिय ठरवतात. विचारच नाही ना करायचा. मग तुम्ही पोटाचे स्नायू फिरून दाखवा ना, आम्ही टाळ्या वाजवूच ना, कारण ते तुमचं काम आहे. पण तुम्ही फार्मास्युटिकलमध्ये कधी गेलात, त्या उत्पादनांचा दर्जा आम्ही कधी तपासणार, ह्याचा कुठलाही माणसं विचार करेन अशी झालेली आहेत. त्याच्यामुळे आहे त्या गैरसमजांना बळकटी करण्याचं काम आपण या व्यवस्थेतनं करतोय. मला असं वाटतं की अशा वेळेला परत मग माझा मगाचा मुद्दा येतो, जे बाय डिफॉल्ट प्रामाणिक करदाते आहेत, कारण पगारातनंच जसं मगाशी म्हणालो तसं त्यांनी तरी विचार करायला हवा ना. आपला कर देतोय आपण, देशासाठी आपल्या म्हणजे जे काय आपल्या उत्पन्नातला एक मोठा वाटा जातोय, आपणही विचार नाही करायचा. मग ज्याच्याकडे उत्पन्नच नाही आहे किंवा ज्याला किती उत्पन्न मिळतं याची कसली परवाच नाही आहे, कारण मी 4 माणसांचं कुटुंब 27 मधली बंगल्यात राहू शकतं अशी व्यवस्था आहे. म्हणजे त्या बेडरूमचा आकार 1200 चौरस फुटाचा आहे. म्हणजे कबड्डी खेळणार का, तरीसुद्धा जागा शिल्लक राहील. अशी माणसं का विचार करतील, कारण त्यांना या व्यवस्थेतनं छानपैकी फायदा होतोच आहे. मग जो वर्ग याच्यातनं बळी पडतोय, जो वर्ग या व्यवस्थेतल्या गैरव्यवहारामुळे सहजपणे काही कारण नसताना आपलं आयुष्य मातीत घालतोय, त्याच वर्गाने विचार जर करायचा नाही ठरवला तर कपाळ मोक्षाशिवाय दुसरं काय आपल्या नशिबी असणार. म्हणून मला असं वाटतं की प्रबोधनसारख्या व्याख्यानमालेने हा उपक्रम घ्यायला हवा, लोकांना विचार करायला हवं. तुमची रविवारची सकाळ माझ्या भाषणाने अस्वस्थ करणारी गेली असेल तर याच्या इतका मला आनंद दुसरा कुठलाही नाही. किती तुम्ही
काय काय आमची डोकेदुखी वाढवली, काय काय डोक्यामध्ये घुसवलं वगैरे वगैरे असं वाटलं असेल. पण हे सगळं दिसतं आणि आपल्याला मला अडचणीचा मुद्दा कोण आपल्याला दिसत नाही. म्हणजे 1785 साली 7 एप्रिलला 1785 म्हणजे 1660-1670च्या कालखंडामध्ये अब्राहम लिंकन होऊन गेला. त्याच्यानंतर 100 वर्षांनी इंग्लंडमधला एक लेखक म्हणून जातो. ते वाक्य आज ब्रह्मवाक्य ठरतं. 1785 सॅम्युअल जॉन्सन म्हणून जातो, पेट्रिएटिझम इज अ लास्ट रिसॉर्ट ऑफ स्काउंड्रल्स. आणि ते जणू प्रत्येक देशोदेशीचं तत्त्वज्ञान आहे असं आत्तासुद्धा आपल्याला वाटतं. हे मला असं वाटतं खूप मोठेपण आहे. त्या मोठेपणाच्या जवळपाससुद्धा आपण भारतीय म्हणून पोचण्याच्या अजून बौद्धिक क्षमतेचे नाही. मग जी काही बौद्धिक क्षमता आहे त्यातनं निदान व्यवस्थेचं तरी आकलन स्वतःपुरतं करायला हवं, स्वतःपुरते प्रश्न पडायला हवेत, स्वतःपुरती अस्वस्थता निर्माण व्हायला हवी. कारण स्वस्थतेतनं काहीही पदरी पडत नाही. ज्या क्षणाला ती स्वस्थता येते त्या क्षणाला प्रगती थांबते. त्यामुळे ठेविले अनंते तैसेची राहावे वगैरे याच्यावरती विश्वास असेल तर तो मला असं वाटतं काढून टाकायला हवा. कारण अस्वस्थतेमध्ये जेवढी प्रगती होऊ शकते तेवढी स्वस्थतेनं होऊ शकत नाही. त्यामुळे त्या अस्वस्थतेचा स्पर्श करून देण्याची संधी दिली म्हणून मी प्रबोधन व्याख्यानमालेचे मनापासून आभार मानतो. आणि हा जो एक गुंता तयार झालेला आहे ना पुरोगामित्व आणि प्रतिगामित्वाचा, त्याच्यामधनं जगायला शिकायला मला असं वाटतं की आपल्याला यायला हवं. कारण त्याच्यामध्ये खूप मोठं नुकसान आपलं होतं आहे. कारण सर्वसाधारण माणूस हा पुरोगामीही नसतो, प्रतिगामीही नसतो. त्याला बिचारायला दैनंदिन संघर्ष एवढे असतात. सकाळी गाडी पकडायची, ऑफिसला पोचायचं आणि परत आपल्या अवयव सगळेच्या सगळे घेऊन घरी यायचं. हेच इतकं मोठं आव्हान आहे. पण त्याचा एक छानपैकी फायदा या व्यवस्थेकडनं उचलला जातो. आणि मला असं वाटतं ती फार धोकादायक अवस्था आलेली आहे. अमेरिकेतल्या नागरिकांना आता जाणवतं आहे, ब्रिटनमधल्या नागरिकांना आता जाणवतं की परत ब्रेक्झिटची संधी मिळायला हवी आणि ते जे काही चाललं आहे ते आपण टाळायला हवं. अमेरिकेतल्या नागरिकांना आता ते जाणवतं आहे. 2018 साली ते कसे वागतील, 2020 साली ते माहिती नाही, पण त्यांना जाणवतं आहे. माझी समस्या पुढे आहे. माझी समस्या अशी आहे की ती गुलामांची गुलामी कधी दूर होते. ज्या क्षणात त्याला कळतं ना की आपण गुलाम आहोत तिथपासून त्याची गुलामी दूर व्हायला सुरुवात होते. माझी अडचण अशी आहे की आपण वैचारिकतेचे गुलाम आहोत हे आपल्याला जाणवतच नाही आहे. त्याच्यामुळे दूर होण्याची म्हणजे ती अवस्था कधी येईल ते माहीतच नाही आहे. सर्वसाधारणपणे समाज सुधारणा 3 पिढ्यांमधनं होतात. सामाजिक सुधारणांचा चांगला परिणाम बघण्यासाठी 3 पिढ्या जाव्या लागतात. पहिल्या पिढीवरती कायद्याचं कठोर शासन असावं लागतं, त्याला फटकेच बसावे लागतात, त्याला तुरुंगवास सहन करावा लागतो, नियम मोडला तर दंड भरावा लागतो त्याला. अशी व्यवस्था जेव्हा येते आणि अशी त्याची अवस्था झाल्याचे दुसरी पिढी बघते तेव्हा दुसरी पिढी हळूहळू कायदा पाळायला लागते. आणि त्या कायदा पाळणाऱ्याची जेव्हा पुढची पिढी येते तेव्हा त्याच्याकडे कायदा पाळण्याची संस्कृती तयार होते. हा खूप सुंदर महत्त्वाचा अनुभव आहे. म्हणजे तुम्ही युरोपमध्ये अनेक जण फिरायला गेलेला असाल, तुम्हाला एक ती गोड घटना आहे ना. म्हणजे मला ते पाहून दरवेळेला मानवतेचा एरवी आपण किती वाईट स्वरूपे बघत असतो ते बघून, पिवळी गाडी उभी असेल रस्त्यामध्ये, म्हणजे ज्याला स्कूल बस म्हणतात, ती स्कूल बस उभी असेल तर कुठलीही गाडी ओव्हरटेक करत नाही. सरकारचा नियम नाही, नागरिकांच्या सांस्कृतिक जाणीवांचंच प्रगल्भ लक्षण आहे. एखादी गर्भवती महिला रस्ता ओलांडत असेल तर कोणी पॅ हॉर्न वाजवून तिला ओव्हरटेक करून पुढे जात नाही. हे का होतं? हे संस्कृतीतनं होतं. मला असं वाटतं की अशा सुंदर संस्कृतीची आस मानवतेच्या दृष्टिकोनातनं आपल्याला लागायला हवी. कारण त्याच्यातच अंतिम भलं आहे मानवतेचं, आपलं आणि एकंदरच या जगाच्या प्रगतीचं. त्या निमित्तानं अशा विषयावर बोलायची संधी दिली. आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद.